नमस्कार. इंग्रजीचं सारांश लेखन आणि भाषांतर आपण आता डिस्कस करूयात. हा इथे प्रश्न दिलेला आहे. मूळ उतारा मराठीमध्ये आहे आणि आपल्याला याचे इंग्रजीमध्ये भाषांतर करायला सांगितलेलं आहे. 15 मार्कांचा हा प्रश्न आहे. हा जो पॅसेज जो दिलेला आहे, प्रस्तुत उतारा जो आहे हा आदरणीय शरदचंद्र पवार साहेब यांच्या लोक माझ्या सांगती या पुस्तकातून घेतलेला आहे. ठीक आहे. विदाउट वेस्टिंग टाईम आपण हे सुरू करूयात. याचं ट्रान्सलेशन कशा पद्धतीने करायला पाहिजे होतं, आपण कुठल्या ज्या कॉमन मिस्टेक्स आहेत त्या कुठल्या झालेल्या आहेत याच्याबद्दल आपण आता डिस्कस करूयात. ठीक आहे. एक महत्त्वाची गोष्ट अशी सांगायची आहे, आता इथे जे काही ट्रान्सलेशन मी घेतलेलं आहे, ठीक आहे, आता हे जे ट्रान्सलेशन आहे हे मी केलेलं ट्रान्सलेशन नाही आहे, तर हे ट्रान्सलेशन लोक माझे सांगती हे जे पुस्तक आहे त्याचं इंग्रजीमध्ये अनुवाद झालेला आहे ऑन माय टर्म्स या पुस्तकाच्या नावाने, आणि त्या अनुवादित पुस्तकामधून हा मी उतारा घेतलेला आहे जो ह्या मूळ उतार्याशी सुसंगत आहे, म्हणजे ज्याला म्हणतो की त्याच उतार्याचं त्या पुस्तकातून ट्रान्सलेशन घेतलेलं आहे. उद्देश हा आहे की जेव्हा पुस्तकं अनुवादित होतात किंवा अनुवाद करताना कशा पद्धतीने अनुवाद केला जातो. आता बऱ्याचदा प्रश्न येत आहेत तुमचे की शब्दशः भाषांतर नको का का नको, किंवा केलं तर काय इश्यू होईल वगैरे वगैरे. तर याचे उत्तर मी ऑलमोस्ट सगळ्या प्रश्नांची उत्तरं तुम्हाला दिलेली आहे. इथे तुम्हाला एक उदाहरण म्हणून मी हा उतारा इथं निवडलेला आहे. यातून आपल्याला काय कळेल की शब्दशः भाषांतर किती करायचे, भावार्थाचं भाषांतर किती झालं पाहिजे, ह्या सगळ्या गोष्टी आपल्याला इथं क्लिअर होणार आहेत. ठीक आहे. सो विदाउट वेस्टिंग टाइम आपण सुरू करूयात. पहिलं वाक्य काय दिलंय, जगातले सर्वोत्कृष्ट आईवडील कोणाचे, माझेच, आणि ही तमाम मुलांप्रमाणे माझीही समजूत आहेच. आता इथे इश्यू काय झाले, पहिल्याच वाक्यामध्ये ही गुगली वाक्य आहे थोडंसं, आणि ह्या पहिल्या वाक्यातच बऱ्याच लोकांचे इश्यूज झालेले आहेत. पहिला इश्यू काय झालेला आहे, हा जो सर्वोत्कृष्ट शब्द आहे ह्या सर्वोत्कृष्ट शब्दाचाच प्रॉब्लेम झालेला आहे. बऱ्याच लोकांनी ह्या सर्वोत्कृष्टला काय केलेलं आहे, एक्सलंट हा शब्द वापरलेला आहे. एक्सलंट बघा, जनरली एक्सलंट हा शब्द सर्वोत्कृष्टसाठी वापरत नाही, तर सर्वोत्कृष्टसाठी हा आपण बेस्ट हाच शब्द वापरतो. ठीक आहे. सर्वोत्कृष्ट म्हणजे काय असतं बघा, इथं सर्वांमध्ये उत्कृष्ट असणारा, म्हणजे सर्वोत्कृष्ट ह्या शब्दाच्या आतमध्ये कुठेतरी तुलना दडलेली आहे, तुलना, बरोबर ना. आणि जेव्हा तुलना होते तेव्हा आपण बेस्ट म्हणतो, गुड, बेटर, बेस्ट, राईट, किंवा हिज स्टडी इज बेटर दॅन हर, म्हणजे काय झालं, तुलना झाली, म्हणजे बेटर आणि बेस्ट. एक्सलंट हा जो शब्द आहे तो शक्यतो तुलनेसाठी आपण वापरत नाही किंवा कमी वेळा वापरतो. ठीक आहे. म्हणजे आणि आपल्यालाही वाचताना हे इथं योग्य वाटणारच नाही. एक्सलंट, आता आई वडील एक्सलंट असतात का, नाही, तर एकतर ते परफेक्ट असू शकतात, आपण इथं म्हणू शकतो की परफेक्ट किंवा बेस्ट, या दोन्हीपैकी आपण कुठलाही वापरला तरी चालेल. लेखकाने इथं बेस्ट हा शब्द वापरलेला आहे. परफेक्टही चालेल, बेस्ट चालेल, एक्सलंट नको आहे, सर्वोत्कृष्ट. पुढचा प्रॉब्लेम काय झालाय, आई वडील. आता बघा, बऱ्याच लोकांनी काय केलं, याचं ट्रान्सलेशन मदर फादर. अर्थात हे काही चुकीचं नाही आहे मदर फादर, परंतु लक्षात घ्या प्रत्येक भाषेची एक लकब असते, लिहिण्याची शैली असते. इंग्रजीमध्ये साधारणपणे शक्यतो मदर फादर हा शब्दप्रयोग होत नाही, तर त्याच्याऐवजी पॅरेंट्स असंच म्हटलं जातं, पॅरेंट्स. ठीक आहे. सो आपण इथे मदर फादरला भाषांतर म्हणून पॅरेंट्स हा शब्द वापरला पाहिजे. म्हणजे आता प्रश्न पडेल तुम्हाला की समजा हे इथे आईवडिलांच्या जागी समजा पालक शब्द असता तर मग हे ठीक आहे, पालक असता तर आपण हे पॅरेंट लिहिलं असतं तर मग हे ठीक आहे, परंतु आईवडील असताना आपण हे पॅरेंट लिहायचं का, तर येस, ऑब्व्हियसली पॅरेंट्सच लिहायला पाहिजे. अर्थात मदर फादर लिहिलं तर हे काही चुकणार नाही, हे देखील बरोबर आहे, परंतु जास्त योग्य पॅरेंट असणार आहे. ठीक आहे. म्हणून मी ऑलमोस्ट सगळ्यांच्या नाही, खूप जणांच्या पेपरमध्ये ही कमेंट दिलेली की तुम्ही इंग्रजी वाचन करत जा. इंग्रजी वाचन करताना हे फ्लोज तो मी लिहून दिलेला बघा, वाचन करा तुम्ही. पहिली गोष्ट बेसिक रीडिंग करा, साधे शब्द असतील, वाक्य असतील, साधा एखादा लेख असेल तो वाचन करा, त्याला ऑब्झर्व करा, त्याचं निरीक्षण करा. म्हणजे वाचन करताना निरीक्षण करणं फार गरजेचं आहे. निरीक्षणातून काय कळेल आपल्याला बघा, एकतर ग्रामर कळतं आपल्याला निरीक्षणातून की कशा पद्धतीने व्याकरण वापरलेलं आहे, पंक्च्युएशन्स कसे वापरलेले आहेत ते आपल्याला कळतं. त्याच्यानंतर वाक्याची रचना, जो काळकर्म क्रियापद नावाच्या गोष्टी ज्या आहेत, तर वाक्यरचना देखील आपल्याला कळतात. ही दुसरी स्टेप. आणि तिसरी स्टेप काय आहे, रायटिंग. म्हणजे हे तुम्ही वाचलं, बघितलं, तर त्यानंतर आपण स्वतः हे लिहून बघायचं. लिहून बघितल्यानंतर परत त्याच्यामध्ये काही सुधारणा आपल्याला करायच्या असतील तर त्या सुधारणा करा, आणि सुधारणा करून परत एकदा वाचन करा. सो असा साधारण क्रम जो आहे तो आपल्याला गरजेचा आहे.
तर हे वाचन थोडंफार केलं तर आपल्याला ह्या छोट्या छोट्या ज्या गोष्टी आहेत त्या आपल्याला कळतात बघा. म्हणजे ॲव्हरेज मार्क्स तर भाषांतरामध्ये सर्वांनाच पडतात, म्हणजे एवढं पण कच्चं इंग्रजी फार काही नसतं, ठीक आहे. परंतु जर आपल्याला एक्सलंटकडे जायचं असेल तर ह्या थोड्या गोष्टी आपल्याला गरजेच्या आहे. अर्थात असं नाही आहे की आपल्याला खूप वाचायचं, एखादी कादंबरी घेऊन वाचन करत बसायचं असं नाही. एक पान जे आहे ना, समजा डेली एक पेज आपण वाचलं, डेली एखादा आर्टिकल वाचला आपण, किंवा आपण बातम्यांसाठी समजा मराठी पेपर न्यूजपेपर वाचतं, मराठी न्यूजपेपरच्या ऐवजी आठवड्यातून 1-2 वेळा आपण समजा इंग्रजी न्यूजपेपर वाचला तर काय होतं, आपली व्होकॅब्युलरी सुधारते, वाक्याची रचना कशी असते ते देखील आपल्याला कळतं, बरोबर ना. ग्रॅमॅटिकल एरर अवॉइड करण्यासाठी ते देखील गरजेचं आहे, ठीक आहे. सो बॅक टू पॉईंट, आई वडील शब्द बघितला आपण. त्यानंतर जगातलं म्हणजे काय की जगामध्ये, म्हणजे आपण त्याचं जगातल्या शब्दाचं ट्रान्सलेशन कसं करणार, इन दी वर्ल्ड, बरोबर. हे आपण असं ट्रान्सलेशन केलंय. आता बघा इश्यूज काय काय झालेले आहेत आता इथं अजून, की जेव्हा आपण इथं जगातले आई वडील म्हणजे जगात सर्वोत्कृष्ट आई वडील कोणाचे हे आपण जेव्हा इथं म्हणतोय तेव्हा अर्थात आपण इथं तुलना करतोय, आणि मग तुलना तर करतोय, आणि ह्या तुलना करताना काय होतंय की बऱ्याच लोकांनी लिहिलेलं आहे असं की माय पॅरेंट्स आर बेस्ट इन दी वर्ल्ड, ठीक आहे. तर आता सर्वसाधारणपणे प्रश्न पडेल आपल्याला, समजा असं लिहिलं माय पॅरेंट्स आर बेस्ट इन द वर्ल्ड, तर चालेल का? हो चालतंय, असंही चालेल, कारण आपण मूळ अर्थ जो आहे तो बदललेला नाहीये, लक्षात घ्या. कारण पुढचं वाक्य तेच सांगितलेलं आहे की सगळ्या मुलांप्रमाणे माझी अशी समजूत आहे, म्हणजे आपण असं लिहिलं की माय पॅरेंट्स आर बेस्ट इन द वर्ल्ड, राईट, बरोबर, आणि अशी माझी समजूत आहे, समजा असं लिहिलं आपण तरी चालतं. दुसरा इथे एक इश्यू काय झालेला आहे, साधारणपणे इथे थोडासा ग्रामरचा एक इश्यू झालेला आहे, ठीक आहे. म्हणजे कसं लिहायला पाहिजे आता इथं, हुज पॅरेंट्स आर, किंवा असं समजा लिहिलं हुज पॅरेंट्स आर बेस्ट इन दी वर्ल्ड. आता बऱ्याच लोकांनी लिहिलं की नुसतं वर्ल्ड शब्द वापरलेला, नुसता वर्ल्ड शब्द वापरलेला नाही, द वर्ल्ड असा शब्द पाहिजे, इन दी वर्ल्ड, ठीक आहे. आणि दी बेस्ट असतं बघा, बेस्टच्या पुढे द वापरतो आपण, हुज पॅरेंट्स आर बेस्ट इन दी वर्ल्ड, ठीक आहे. असंही केलं तरी चालतं. आता लेखकाने कसं केलेलं बघा, एव्हरी चाइल्ड थिंक्स दॅट. आता कारण हे पुढचं जे वाक्य दिले ना, तमाम मुलांप्रमाणे, आता ह्या वाक्याचा अर्थ काय होतो बघा, तमाम मुलांप्रमाणे. आता इथे गडबड काय केली लोकांनी, मुलांप्रमाणे म्हणजे काय, अनेक मुलं आहेत, बरोबर ना. मग इथे चिल्ड्रेन लिहिलेले. आता चिल्ड्रेन आणि चाइल्ड याच्यातला फरक समजून घ्या, खूप गडबड केली आहे. चाइल्ड हे एकवचनी आहे आणि चिल्ड्रेन हे अनेकवचनी आहे. इंग्रजीमध्ये असा कुठलाही शब्द नाही आहे चिल्ड्रेन्स, तर चिल्ड्रेन हा शब्द नाही आहे, चिल्ड्रेन लिहा किंवा चाइल्ड लिहा. तमाम मुलांप्रमाणे म्हणजे जेवढी मुलं आहेत त्या सगळ्या मुलांप्रमाणे, जेवढी मुलं, तर त्याला काय म्हटलं त्यांनी, एव्हरी चाइल्ड. आता हे चाइल्ड म्हटल्यावर एकवचनी आलेलं आहे, ठीक आहे. थिंक्स दॅट, हिज ऑर हर, बरोबर. आता कारण आपल्याला सर्वांना माहीत नाही, लिंग माहीत नाही, मग हिज ऑर हर पॅरेंट्स, ठीक आहे. एव्हरी चाइल्ड थिंक्स. आता काही लोकांनी इथं फील लिहिलेलं आहे की मला वाटणे, आपण म्हणतो ना वाटणे, बरोबर ना. तरी हे फील म्हणजे हे भावनांच्या संदर्भात असतं, फिलिंग्स भावना असतात, ठीक आहे. सो थिंक म्हणजे विचार करतो आपण किंवा एखाद्याला वाटणे, सो थिंक हा शब्द इथं प्रॉपर बसतोय, ठीक आहे. सो एव्हरी चाइल्ड थिंक्स. आता एस जोडलेलं कारण काय आहे, एस जोडलेला कारण हा चालू वर्तमान काळ आहे, म्हणजे लेखक काय सांगतायत, लेखिका काय सांगतायत, चालू वर्तमान काळामध्ये आपल्याला हे सांगतायत. काही लोकांनी तर थॉट लिहिले, एव्हरी चाइल्ड किंवा चिल्ड्रेन थॉट दॅट देअर पॅरेंट्स आर बेस्ट इन दी वर्ल्ड. थॉट नसायला पाहिजे इथं, राईट, हे थिंक्स असायला पाहिजे. थिंक्स म्हणजे हा चालू वर्तमान आपल्याला इथं दिलेला आहे, ठीक आहे. इथपर्यंत झालं. माझीही समजूत अशीच आहे. आता लेखकाने काय वापरलं, डिट्टो विथ मी. आपण असं लिहू शकतो, सेम इज विथ मी. डिट्टो इज विथ मी, डिट्टोच्या पुढे इज येत नाही, डिट्टो फक्त डिट्टो आहे. परंतु समजा आपल्याला हे जमलं नाही तर सेम इज विथ मी, ठीक आहे. सो आपण अशा पद्धतीने इथं हे लिहू शकतो. पुढचा जो मुद्दा जो आहे, पुढे काय लिहिलं बघा, तीही तेवढी साहजिक आणि स्वाभाविक. ही जी समजूत आहे साहजिक आहे आणि स्वाभाविक आहे. आता तसं बघायला गेलं तर साहजिक आणि स्वाभाविक हे दोन्ही शब्द जे आहेत यांचा अर्थ एकच होतो. मग आपण ह्या दोन्ही शब्दांपैकी एकाच ट्रान्सलेशन केलं तरी चालतं. उदाहरणार्थ इथं काय केलं बघा, मी इथं काय केलेलं आहे, इट इज व्हेरी नॅचरल, इट इज नॅचरल असं म्हटलेलं आहे. फक्त इथं नॅचरल हेच ट्रान्सलेशन केलेलं आहे की हे स्वाभाविक आहे, साहजिक आहे.
आता ऑब्व्हियसली इथं बरेच लोक घाबरतात की नाही मग साहजिकला पण ट्रान्सलेट करू द्या, स्वाभाविकला पण करू द्या, म्हणजे ते काही चूक नाही आहे, परंतु हे देखील बरोबर आहे. मला सांगायचा मुद्दा काय, हे देखील बरोबर आहे. असं जर केलं तरी चालतं. ठीक आहे. आज मी लिहायला बसले आणि काही गोष्टींच्या लख जाणीवा होत गेल्या. म्हणजे आज मी लिहायला बसले, इथं क्लिअरली आहे की ऑथर ही फिमेल आहेत, ऑथर ह्या फिमेल आहेत. ठीक आहे. आणि काही गोष्टींच्या लख जाणीवा होत गेल्या. जाणीवा होत गेला म्हणजे काय, रिअलायझेशन झालेलं आहे, मला काही गोष्टी रिअलाइज झाल्या. सो आय रिअलाइज्ड मेनी थिंग्स. आता इथं काही शब्द दिलेले आहे आणि काहीच्या ऐवजी मी मेनी केले, चालतं का? यस चालतं, बरोबर. काही गोष्टी म्हणजे असं ना, आपण असं काही लिहिलं पाहिजेच असं काही नाही की आय रिअलाइज्ड फ्यू थिंग्स, राईट. मेनी पण लिहा, फ्यू पण लिहा, म्हणजे एवढा काही विशेष फरक पडणार नाही आहे त्याच्यामध्ये. ठीक आहे. ॲज आय राईट दीज लाईन्स, बघा परत एकदा इथं लक्षात घ्या ग्रामर कशा पद्धतीने वापरलेलं आहे. ॲज आय राईट दीज लाईन्स आय रिअलाइज मेनी थिंग. ठीक आहे. बऱ्याच लोकांनी सॅट डाऊन पण लिहिले, ते पण ठीक आहे. बसले, आता बसले म्हणजे सिट डाऊन, सॅट डाऊन लिहिलेलं आहे की आय सिट डाऊन किंवा आय सॅट फॉर रायटिंग असंही ट्रान्सलेशन केलं आहे. आता बघा परत तेच सांगायचं की शब्दांचंच भाषांतर जर केलं तर ते पुढच्या भाषेत जाताना फार वेगळे अर्थ घेऊन जातं. आता बसले म्हणजे खरोखर आपण जमिनीवर बसणे तसा अर्थ होतो का, लिहायला बसणे, बरोबर ना. म्हणजे याच्यामध्ये लिहिणे ही मुख्य क्रिया आहे, बसणे ही क्रिया नाही आहे महत्त्वाची. परंतु काय होतं आहे की इंग्रजीमध्ये जाताना मग त्याचा वेगळा अर्थ किंवा थोडासा वेगळा अर्थ बदलून अर्थ तिकडे जाऊ शकतो. ठीक आहे. पुढे बघूयात आपण. आम्ही सगळे बारामतीकर पवार आनंदाने एकत्र राहायला शिकलो आहोत. ठीक आहे. आणि पुढे एक वाक्य दिले, वातावरण प्रतिकूल आहे त्यात काय. आता इथे देखील सुरुवात करताना काय झालेलं आहे, आम्ही सगळे बारामतीकर पवार, आम्ही सगळे बारामतीकर पवार. ठीक आहे. याचं ट्रान्सलेशन कसं केलं आहे, वी द पीपल ऑफ इंडियासारखं वी द पवार्स ऑफ बारामती असं ट्रान्सलेशन केलं आहे. ठीक आहे. हे बरोबर आहे का? येस, बरोबरच आहे. काही लोकांनी कसं केलं आहे की पवार्स ऑफ द बारामती किंवा बारामतीज पवार असं केलेलं आहे, बारामतीज, आणि इथं ॲपेस्ट्रॉफी एस वापरून बारामतीज पवार असं केलेलं आहे. तर ते तसं नाही केलं तरी चालेल. पवार्स ऑफ जो शब्द आहे ना हा अधिक चांगल्या पद्धतीनं सूट होतो. बघा आता एक गोष्ट इथं सांगतो तुम्हाला, व्याकरणाच्या संदर्भात आहे. ऑफ आणि ॲपेस्ट्रॉफी एस कसा वापरला जातो. आता समजा दोन्हींपैकी जास्त योग्य काय, पवार्स ऑफ बारामती की बारामतीज पवार. तर जनरली काय असतं, जेव्हा एखाद्या वस्तूचा उल्लेख आपण करतो आणि वस्तूच्या मालकाविषयी आपण उल्लेख करतो तेव्हा जास्त करून हे ॲपोस्ट्रॉफी एसचा वापर केला जातो, बारामतीज पवार. म्हणजे काय, उदाहरणार्थ मी उदाहरण समजा दिलं, प्रवीण्स पेन म्हणजे काय, प्रवीणचा पेन, बरोबर ना. इथं वस्तू आणि मालकी असं मला सांगायचं आहे. सो आपण याला असं नाही लिहिलं तरी चालतं, पेन ऑफ प्रवीण. ठीक आहे. हे असं नको लिहायला, हे असंच लिहिलं पाहिजे. परंतु जेव्हा मालकीविषयी आपण बोलत नाही, आपण जनरली बोलतो, तर त्यावेळेस आपण ऑफ शब्द वापरतो, बरोबर ना. सो इव्हन इथे वरच्या याच्यामध्ये देखील वर्ल्ड्स इथं कुठे दिलेले, हां बऱ्याच लोकांनी वापरलेले इथं बघा, वर्ल्ड्स RLDS वर्ल्ड्स बेस्ट पॅरेंट्स असा शब्द वापरलेला आहे, वर्ल्ड्स बेस्ट पॅरेंट्स. तर हे वर्ल्ड्स म्हणजे काय, ॲपोस्ट्रॉफी एस आला म्हणजे काय, जगाच्या मालकीचे, थोडक्यात असं होतं, बरोबर ना. तर साधारणपणे ते तसं नको आहे, इन द वर्ल्ड किंवा ऑफ द वर्ल्ड हे असं पाहिजे. ठीक आहे. सो ह्या बेसिक गोष्टी, आता हे काय हे फार मोठा टेक्निकल एरर नाही, परंतु आपलं रायटिंग अजून चांगलं व्हावं त्यासाठी ह्या छोट्या छोट्या गोष्टी, आणि ह्या सर्वांना माहीत असतात, माहीत नसलं तर वाचनामधून देखील आपल्याला येतात. आता काही लोकांनी नुसतं पवार लिहिले, काही लोकांनी नुसतं बारामतीकर लिहिले, काही लोकांनी पवार नाव जे आहे ते स्किप केलेलं आहे. ठीक आहे. म्हणजे असं करू नका, कारण हे नाऊन आहे, बरोबर ना, नाम आहे, हे नाम स्किप नका करू, कारण त्याला एक विशेष महत्त्व आहे त्या गोष्टीला. ठीक आहे. पुढं काय दिले, आनंदाने एकत्र राहायला शिकलो. आनंदानं म्हणजे काय, हॅपीली, वी हॅव लर्न टू लिव्ह हॅपीली, म्हणजे आम्ही आनंदाने एकत्र राहायला शिकलो. आता शिकलो म्हणजे भूतकाळा सांगितलेलं आहे, शिकलो आहोत, आता इथं परत वर्तमानात येतं आहे. म्हणजे बघा हे काळ जो आहे तो आपल्याला व्यवस्थित कळले पाहिजे. शिकलो आहोत म्हणजे काय, शिकून झालेली आहे ही क्रिया, बरोबर ना, म्हणजे पूर्ण झालेली, ती क्रिया पूर्ण झालेली आहे. दुसरी गोष्ट, शिकणे म्हणजे काय, लर्न, LEARN, लर्न म्हणजे शिकणे.
आता काही लोकांनी काय लिहिलं, शिकलो म्हटल्यावर मग काय केलं, LREANED, लर्न्ड. लर्नचा भूतकाळ लर्न्ड नाही होत, तर तो काय होणार आहे, लर्न्ड. ठीक आहे. सो ही ग्रॅमॅटिकल मिस्टेक जे आहे ना ते आपण टाळल्या पाहिजे. तर वी हॅव लर्न टू लिव्ह हॅपीली. पुढे काय दिलं आहे, वातावरण प्रतिकूल आहे, त्यात काय, म्हणजे लेखिका काय म्हणतात आता बघा, की आता वातावरण प्रतिकूल आहे तर मग त्यात काय एवढं, म्हणजेच लेखिकाला काय सांगायचं आहे की आम्हाला त्याचा विशेष फरक पडत नाही आहे, किंवा आम्ही काय करणार आहे ते वातावरण बदलून टाकू. थोडक्यात अर्थ असाच होतो ना त्याचा, एवढं काय मग त्यात आपण म्हणतो ना की हां मग आता परीक्षा पुढे गेली मग एवढं काय, आम्ही तर अभ्यास करायचा बंद केलेला नाही आहे. आता इथे बऱ्याच लोकांनी 100% जसेच्या तसं ट्रान्सलेशन केलेलं आहे. म्हणजे काय केलेलं आहे, इज एन्व्हायरमेंट ॲडवर्स, इज क्लायमेट बॅड. बऱ्याच लोकांनी ना इथं वातावरण हा जो शब्द आहे ना इथं काय केलेलं आहे, आपल्या GSचा जास्त टोनिंग वापरलेला आहे. म्हणजे काही लोकांनी काय केलेलं आहे, वातावरण हा जो शब्द आहे वातावरण, तर याला क्लायमेट केलेलं आहे. सो प्लीज हे असं काय करू नका, क्लायमेट वगैरे इथं काय म्हटलेलं नाही. ठीक आहे, म्हणजे येस ऑब्वियसली क्लायमेट हा काही शब्द चुकीचा नाही, आपण म्हणू शकतो क्लायमेट इन द स्टेट इज समथिंग समथिंग वगैरे वगैरे. परंतु एवढं पण अशा पद्धतीनं ट्रान्सलेशन आपण करायला नको आहे. कारण काय की क्लायमेट शब्द आला की मग त्याची एक स्पेसिफिक रचना बनते, तर मग तशी स्पेसिफिक रचना आपल्याला पाहिजे. काही लोकांनी लिहिले एन्व्हायरमेंट इज नॉट गुड, एन्व्हायरमेंट शब्द देखील ठीक आहे. ठीक आहे. आता बघा वातावरण प्रतिकूल, आता ह्या प्रतिकूल शब्दाचं कसं ट्रान्सलेशन करायचं, तर काही लोकांनी काय केले, बॅड केलेलं आहे, बॅड. तर बॅड आणि प्रतिकूल एक शब्द नाही आहे. बॅड म्हणजे खराब आणि प्रतिकूल म्हणजे काय, आपल्या ज्याला नाही आपल्या पट्टीत नसणार आहे, परंतु कोणासाठी तरी हे चांगलं असणार आहे, बरोबर ना. म्हणजे प्रतिकूलला हे बॅड जे आहे ना ते व्यवस्थित बसत नाही. पुढे काय दिलं त्यात काय, म्हणजे आपण ट्रान्सलेशन करताना कसं केलं आहे, इज एन्व्हायरमेंट बॅड, व्हॉट्स इन दॅट. ठीक आहे, म्हणजे हा झाला शब्दार्थ किंवा शब्दशः ट्रान्सलेशन. लेखकाने काय केलं बघा, वी हॅव लर्न टू लिव्ह हॅपीली टेकिंग ॲडवर्सरीज पाहिजे, हे ॲडवर्स कंडिशन असतात ना प्रतिकूल, ॲडवर्सरीज हे थोडंसं लिहितात, ॲडवर्सरीज इन आवर स्ट्राईड. ठीक आहे, ॲडवर्सिटीज पण बरोबर आहे, ॲडवर्सरीज पण बरोबर आहे. म्हणजे आपण जसेच तसं ट्रान्सलेशन नाही केलं तरी चालतं, हे मला सांगायचं आहे. पुढं काय, हेही दिवस जातील. आता इथं काय हेही दिवस जातील याला काय ट्रान्सलेशन केलेलंच नाही बघा लेखिकेने. आता याचा अर्थ काय आहे की म्हणजे लेखिकेचे मार्क कट झाले का नाही. आता जनरली इथं अपेक्षित आहे, इथं वाक्य अपेक्षित आहे. ठीक आहे, मग इथं आपण काय करू शकतो, दीज डेज शाल पास, दीज डेज शाल पास, हेही दिवस जातील. ठीक आहे. आता बघा इथे ग्रामरची एक मिस्टेक झालेली आहे बघा, धिस डेज विल पास असं लिहिलेलं आहे. ठीक आहे, तर हे ग्रामॅटिकली रॉंग आहे. जेव्हा डेज इथं असतो डेज तेव्हा इथे हे अनेक वचनी असलं पाहिजे, म्हणजे हे असं असायला पाहिजे. आता एक तर धिस डे और दीज डेज हे अशा पद्धतीनं असायला पाहिजे, दीज डेज किंवा दिस डे असायला पाहिजे, हे पाहिजे किंवा हे पाहिजे. तर हे नसणार आहे, म्हणजे हे ग्रॅमॅटिकली चुकीचं आहे. दिस डे नाही, दीज डेज शाल पास, म्हणजे काय की हे दिवस आता निघून जातील. पुढे काय त्यांनी सांगितलं बघा, आमच्या कुटुंबातल्या नात्यांमधल्या ओढीचा आणि एकोप्याचा तेवढा क्षण खरा. म्हणजे आमच्या नात्यांमध्ये काय आहे, ओढ आहे, आमच्या नात्यांमध्ये काय एकोपा आहे, आणि हे सगळं खरं आहे. म्हणजे याच्यामध्ये ज्याला म्हणतो आपण हे फॉर्मॅलिटी नाही आहे किंवा कोणाला दाखवण्यासाठी नाही आहे, आणि हे खरं आहे म्हणजे काय याचा आम्ही आनंद घेतोय थोडक्यात. आता बघा इथे एक प्रॉब्लेम काय झाला आहे, ओढ हा शब्द जो आहे ना याने प्रॉब्लेम केलेला आहे बऱ्याच लोकांच्या लिखाणामध्ये. ओढचा ट्रान्सलेशन करताना कसं केलेलं आहे, ओढीला अट्रॅक्शन केलेलं आहे, ओढ म्हणजे अट्रॅक्शन असं केलेलं आहे. नात्यांमध्ये अट्रॅक्शन नसतं, नात्यांमध्ये काय असते, अफेक्शन असतं बघा. म्हणजेच परत एकदा तीच गोष्ट सिद्ध होते की वर्ड टू वर्ड ट्रान्सलेट करत जाऊ नका, बरोबर ना. वी चेरिश एव्हरी मोमेंट ऑफ अफेक्शन. आता नाते जे आहेत नात्यांना त्यांनी फक्त वी हा शब्द वापरलेला आहे, बरोबर ना. वी चेरिश एव्हरी मोमेंट ऑफ अफेक्शन अँड टुगेदरनेस म्हणजे एकोपा. काही लोकांनी युनिटी लिहिलेलं आहे, युनिटी एवढा तिथं परफेक्ट बसणार नाही आहे. इथं काय परफेक्ट बसणार आहे,
टुगेदरनेस आणि अफेक्शन हे 2 शब्द महत्त्वाचे आहेत. दुसरी गोष्ट म्हणजे आपण समजा शब्दशः जसे तसं ट्रान्सलेशन जर केलं, आमच्या कुटुंबातल्या नात्यांमधला ओढीचा आणि एकोप्याचा तेवढा क्षण खरा. मग सगळ्यांनी लिहिलं की ट्रू आहे, हे सगळं ट्रू आहे. येस, हे बरोबर आहे, परंतु म्हणण्याचा अर्थ असा नाही की हे ट्रू आहे, ट्रू ऑर फॉल्स असं नाही. ते खरा हा जो शब्द आहे हा ट्रू ऑर फॉल्स किंवा ट्रूसाठी वापरलेला नाही, हा त्याच्या बियॉन्ड आहे. म्हणजे काही लोकांनी असं लिहिलं आहे, आमच्या कुटुंबातले नाते म्हणजे दी फॅमिली रिलेशन्स हॅव गुड फॅमिली, दी अट्रॅक्शन अँड टुगेदरनेस इन आवर फॅमिली रिलेशन, इन आवर फॅमिली रिलेटिव्स इज व्हेरी ट्रू. आता हे जेव्हा तुम्ही इंग्रजीत वाक्य वाचता ना, तर तो असा एकदम संदिग्ध अर्थ तयार होतो. म्हणजे नेमकं काय म्हणायचं तुम्हाला, कहना क्या चाहते हो भाई, असं होतं ते थोडक्यात. ठीक आहे. सो काय केलं इथं की वी चेरिश एव्हरी मोमेंट ऑफ अफेक्शन अँड टुगेदरनेस. आणि समजा हे नाही येतं आपल्याला चेरिश वगैरे, हे समजा हे आपल्याला नाही जमत आहे, तर काय लिहू शकतो आपण इथं की आमचे नातेसंबंध चांगले आहे, आमच्या नात्यांमध्ये अफेक्शन आहे. देर इज अफेक्शन अँड टुगेदरनेस इन आवर रिलेशन्स, ऑर असंही लिहू शकतो आपण इन आवर फॅमिली. म्हणजे कुटुंब किंवा नाती याच्यामध्ये हे आपण दाखवू शकतो. पुढे काय म्हटलं बघा, चांगल्या वाईट कालानुरूप, चांगला किंवा वाईट काळ असेल त्याच्यानुसार स्वतःमध्ये आम्ही बदल घडवत गेलो आणि त्या वेगाशी जुळवून घेत पुढे राहत गेलो आणि या विचाराने पुढे जात राहिलो. म्हणजे काय, थोडक्यात जे बदल होतात त्या बदलांशी जुळवून घेत आहेत असं त्यांना म्हणायचं आहे. ठीक आहे. सो वी रिइन्व्हेंटेड आवर सेल्फ, म्हणजे आम्ही स्वतःमध्ये बदल करून घेतले. हे रिइन्व्हेंट आहे ना, हे एक्झॅक्ट ट्रान्सलेशन आहे. वी रिइन्व्हेंटेड आवर सेल्फ म्हणजे काय, आम्ही स्वतःमध्ये बदल घडवले. आता कसं ट्रान्सलेशन केलं आपण, वी हॅव चेंज्ड आवर सेल्फ विथ चेंज, म्हणजे बदल जसा होतो तसं आम्ही स्वतःमध्ये बदललेला आहे. आता अर्थात ते चुकीचं नाही आहे, परंतु बघा एकाच वाक्यात 2 वेळा ते चेंज्ड आणि चेंज आलं तर ते चांगलं वाटत नाही, बरोबर ना. म्हणून हे अशा पद्धतीने आपल्याला लिखाण करावं लागतं. म्हणजे आपण असं म्हणायला पाहिजे की वी हॅव रिइन्व्हेंटेड आवर सेल्फ, राईट, टू कीप पेस. हा जो वेग आहे ना, ह्या वेगाशी जुळवायचा आहे, बरोबर ना. कीपिंग पेस म्हणजे ह्या पेस, आम्हाला हा पेस मेंटेन करायचा आहे विथ कॉन्स्टंट चेंज. म्हणजे जो सतत बदल घडतोय त्या सतत घडणाऱ्या बदलाशी आम्हाला पेस ठेवायचा आहे, म्हणून आम्ही रिइन्व्हेंट केलेला आहे स्वतःला. आणि कॉन्स्टंट चेंज विथ कॉन्स्टंट चेंज इन गुड टाइम्स अँड बॅड, म्हणजे काय, चांगला काळ असू द्या किंवा वाईट काळ असू द्या आम्ही रिइन्व्हेंट केलेलं आहे, बरोबर ना. म्हणजे गुड टाईम आणि बॅड टाईम याचं रिलेशन कशाशी, रिइन्व्हेन्शनची आहे. इथे बघा तेच आहे, चांगल्या वाईट काळामध्ये आम्ही स्वतःमध्ये बदल घडवला. म्हणजे कधी घडवला बदल, चांगला आणि वाईट काळ असताना आम्ही बदल घडवून आणलेला आहे. या विचारानं पुढं जात राहिलो. बऱ्याच लोकांनी काय लिहिले की आम्ही जे इथे पुढे जात राहिलो, वी मूव्ह अहेड, राईट, वी मूव्ड अहेड, तर ते देखील ठीक आहे. अहेडचं स्पेलिंग काही लोकांचं चुकलेलं आहे. या प्रवासात कंटाळवाणेपणा शिवलाच नाही. कंटाळा म्हणजे काय, डल मुवमेंट, ठीक आहे ना. आता कंटाळा किंवा आळस हे समानार्थी शब्द आहे. काही लोकांनी लेथर्जी लिहिलेलं आहे, लेथर्जी असे, ठीक आहे, हे देखील ठीक आहे. परंतु लेथर्जी ना हा स्पेसिफिक शरीरासंदर्भात आपण जास्त वापरतो. शरीर जेव्हा आपण म्हणतो ना, आपण स्वतःच अंगामध्ये आळस असणे, दॅट इज लेथर्जी. आणि प्रवासात कंटाळवाणेपणा, राईट, त्याला काय आहे की डल मुवमेंट असंच म्हटलं पाहिजे, राईट. आणि पुढे काय म्हटलं, हे संपूर्ण श्रेय माझ्या आईवडिलांचं आणि याही पलीकडे बरंच काही. आता इथे गोष्ट दाखवायची बघा, मुवमेंट शब्द लिहिताना माझं इथं थोडंसं चुकलं होतं. मी मुवमेंट असं लिहायला लागलो होतं, मूव्हमेंट असं लिहायला लागलो होतं, परंतु चूक लक्षात आली, इथं खोडलेले. बऱ्याच लोकांच्या मी पेपरमध्ये लिहिलं की खाडाखोड नका करू आणि स्वतः इथं खाडाखोड केली. परंतु बघा, खाडाखोड तर होणार, टाळल्या तर पाहिजेच, परंतु झाले तर काय करा की म्हणजे असं खोडा की ते समोरच्याला हायलाईट नाही झालं पाहिजे की मी हे खोडलंय. म्हणजे असं नका करू. ते बरेच लोक करतात, असं एवढं करतात, तर हे असं नका करू, सिम्पली एवढंच करा, ठीक आहे. म्हणजे काय होतं की त्याचं लक्ष आपल्याला ह्या खोडलेल्या गोष्टीकडे लगेच जात नाही आणि व्यक्ती वाचन करताना पुढे निघून जातं. आणि जर लक्षात आलं तर ते बघतीलच, हां हे तर खोडलेलं होतं, ठीक आहे. पुढचं जे वाक्य आहे ना की हे संपूर्ण श्रेय, त्याचं ट्रान्सलेशन मी इथं खाली घेतलेलं आहे. आय एम एव्हर ग्रेटफुल टू माय पॅरेंट्स फॉर दिस अँड मच मोर. म्हणजे हे आणि ते किंवा हे जे आपण सांगितलेलं आहे, बोललो आहे, आणि याच्या पलीकडे अशा काही गोष्टी आहे आणि त्या सर्वांसाठी आय एम व्हेरी ग्रेटफुल लिहा किंवा आय एम एव्हर ग्रेटफुल लिहा टू माय पॅरेंट्स. मी त्याचं श्रेय आईवडिलांना देते.
आता क्रेडिट गोज टू माय पॅरेंट्स हे देखील बरोबर आहे, असं लिहिले बऱ्याच लोकांनी की क्रेडिट गोज टू माय पॅरेंट्स, दॅट इज ऑल्सो ओके. आणि हे काय, आय एम व्हेरी ग्रेटफुल टू माय पॅरेंट्स, हे देखील बरोबर आहे. म्हणजे याच्यातून मला तुमच्यामध्ये करेज डेव्हलप करायचं आहे की कशा पद्धतीने आपण ट्रान्सलेशन करू शकतो. ठीक आहे, पुढे बघा, माझ्या बाबांच्या, आता इथं बाबा शब्द वापरला आणि वरती काय आई वडील वापरलेले आहे. आता बाबा म्हटल्यावर एक तर तुम्ही असं बाबा लिहा, स्पेसिफिक बाबा लिहा किंवा फादर लिहा. ठीक आहे, हरकत नाही आहे, दोन्हीपैकी काही वापरू शकतो आपण. बाबांचं काय राजकीय आहे, सामाजिक क्षेत्रातली कारकीर्द आहे, प्रदीर्घ आणि सुफळ कारकीर्द. संपूर्ण कारकिर्दीमध्ये आईची भूमिका तेवढ्याच तोला मोलाची. काही लोकांनी लिहिलेलं आहे की कम्पॅरेटिव्हली हाय वगैरे असं लिहिलं. तर तोला मोलाची म्हणजे काय, इथं कंपॅरिझन करायचं म्हणजे मुळात लेखिकेचा उद्देश हा काही कंपॅरिझन करायचा नाही आहे इथं, म्हणून तोला मोलाला कंपॅरिझन लिहू नका. ठीक आहे, आता हे मोठं वाक्य आहे आणि ह्या मोठ्या वाक्याची रचना करताना बऱ्याच लोकांना इश्यू झालेले आहेत. ठीक आहे, आता काय सांगितले, आईच्या भूमिकेबद्दल ह्या वाक्यात सांगितले. ह्या वाक्याचं मेन पॉईंट काय, आईची भूमिका. म्हणजे आईच्या भूमिकेने सुरुवात करा आणि आईची भूमिका कशात, बाबांच्या ह्या कारकिर्दीमध्ये. म्हणजे सुरुवात करताना कशी करू शकतो, माय मदर हॅज प्लेड, माझ्या आईने मोठी भूमिका, प्ले म्हणजे भूमिका. ह्या भूमिकेला काही ठिकाणी रोल लिहिलेला आहे, फक्त रोल लिहिलेला आहे, परंतु रोल हा प्ले करावा लागतो, लक्षात घ्या. माय मदर्स रोल इज व्हेरी बिग असं लिहिलं काही लोकांनी, दॅट इज ऑल्सो ओके, बट रोल ऑफ माय मदर असं लिहा. मग रोल ऑफ माय मदर, परत मागाशी सांगितलं ना ॲपोस्ट्रॉफी एस, तर काही लोकांनी काय लिहिले, माय मदर्स रोल. ठीक आहे, तर हे नका लिहू, हे लिहा. ठीक आहे, माय मदर्स रोल्स इज व्हेरी बिग लिहिले काही लोकांनी, ह्यूज लिहिलेले, व्हायटल लिहिलेले शब्द, व्हायटल शब्द देखील आपण इथं वापरू शकतो. ठीक आहे, माय मदर हॅज प्लेड अ ह्यूज रोल इन माय, कशात आता रोल प्ले केलेला आहे, बाबांचा किंवा फादर्स किंवा बाबाज फादर्स लॉंग, प्रदीर्घ म्हणजे काय, लॉंग आहे. सुफळ म्हणजे काय, फ्रूटफुल आहे, फळ आणि फ्रूट, राईट. सुफळ कारकीर्द आहे. कारकिर्दीला काय शब्द वापरला आहे, इनिंग वापरलेला आहे. माय फादर्स लॉंग अँड फ्रूटफुल इनिंग इन द सोशो पॉलिटिकल फील्ड. काही लोकांनी सेक्टर लिहिलेलं आहे, क्षेत्राला सेक्टर वापरलेला आहे, ते देखील ठीक आहे, परंतु सोशो पॉलिटिकल करिअर असा शब्द देखील आपण वापरू शकतो. करिअर म्हणजे काय, रूढार्थाने आपण ज्याला करिअर म्हणतो तो करिअर नव्हे, सोशो पॉलिटिकल करिअर जे आहे तो शब्द देखील इथं वापरू शकतो. आणि दॅट वॉज युअर फ्रूटफुल इनिंग हॅज प्लेड अ ह्यूज रोल इन माय फादर्स लॉंग अँड फ्रूटफुल इनिंग. काही लोकांनी काय केलं आहे, माय मदर हॅज प्लेड अ ह्यूज रोल इन माय फादर्स सोशो पॉलिटिकल फील्ड विच वॉज व्हेरी फ्रूटफुल असंही चालेल, परंतु ती कॉम्प्लिकेटेड रचना होते. कॉम्प्लिकेटेड रचना आपल्याला होतील तेवढ्या टाळायच्या आहेत. ठीक आहे, वाक्य मोठं असलं तरी चालतं. बघा, इंग्रजी भाषेची खासियत काय, मोठी वाक्य, मराठी भाषेची खासियत काय, छोटी वाक्य. ठीक आहे, सो आपल्या कम्फर्टने आपण इथं लिहिलं पाहिजे, अर्थात त्या भाषेला योग्य जस्टिस देऊन आपण इथं लिहिलं पाहिजे. ठीक आहे, पुढे काय सांगितले बघा, बाबांच्या पाठी ती कायम पहाडासारखी उभी राहिली. आता इथे एक इंटरेस्टिंग गोष्ट तुम्हाला दाखवतो बघा, बाबांच्या पाठी ती पहाडासारखी उभी राहिली, राईट. ट्रान्सलेशन कसं केलेलं बघा, आता लेखिक इथं हे शी स्टूड बिहाइंड, हे तर बरोबर आहे, असंच केले बऱ्याच लोकांनी, शी स्टूड बिहाइंड माय फादर, बरोबर ना. लाईक, कशाप्रमाणे, लाईक द रॉक ऑफ जिब्राल्टरची सामुद्रधुनी आहे, स्ट्रेट आहे बघा, ते युरोपमध्ये अटलांटिक समुद्र आणि पॅसिफिक समुद्राला जोडणारी. आता रॉक ऑफ जिब्राल्टर, आता ही इंग्रजीतला हे ज्याला म्हणतो ना आपण, इंग्रजीतली ही वाक्यरचना आहे, फ्रेज आहे की रॉक ऑफ जिब्राल्टर म्हणजे काय, एखाद्याने एखाद्या गोष्टीच्या मागे समर्थन देणे, पाठिंबा देणे किंवा पाठबळ देणे, तर त्यासाठी रॉक ऑफ जिब्राल्टर असं वापरतात. म्हणजे बघा, हे समजा तुम्हाला माहीत असेल ना आणि हे जर तुम्ही वापरलं तर हे तुम्हाला जास्त मार्क देऊन जाणार. म्हणजे काय, तुम्ही त्या भाषेवरती प्रभुत्व आहे असं दाखवताय. आणि अर्थात हे काय आपल्याकडून अपेक्षित नाही आहे, समजा आपल्याला, तुम्हाला, इव्हन मला देखील हे माहीत नव्हतं असं रॉक ऑफ जिब्राल्टर, तर काय ठीक आहे, लाईक अ माउंटेन लिहिलं आपण, हे देखील ठीक आहे. परंतु सांगायचा उद्देश आहे की इंग्रजीमधल्या ज्या खासियत आहे, लकबी ज्याला आपण टिपिकल मराठी शब्द म्हणतो, तर ते वापरले तर आपल्याला चांगलं मार्क जे ते मिळू शकतात. पुढे काय म्हटलंय, तिची बांधिलकी म्हणजे कोणाची, आईची बांधिलकी, समर्पण वृत्ती, यातून बाबांना बळ मिळत राहिलं.
ठीक आहे. सो काय आपण ट्रान्सलेशन केलं, कसं केलेलं आहे, तिची बांधिलकी. मग आता काय सांगितलं आहे की डेडिकेशन लिहिलेलं आहे, समर्पण, कमिटमेंट लिहिलेलं आहे, बरोबर आहे. इथं डेडिकेशन आणि कमिटमेंट. हर डेडिकेशन अँड कमिटमेंट गेव स्ट्रेंथ टू माय बाबा, असं साधं सरळ ट्रान्सलेशन केलेलं आहे, ते देखील बरोबर आहे. लेखिकेने कसं केलं आहे, जे जास्त योग्य वाटतं बघा. ही हॅज म्हणजे बाबा, ही हॅज ड्रॉन स्ट्रेंथ फ्रॉम हर स्टेडफास्ट डेडिकेशन अँड सेन्स ऑफ कमिटमेंट. आता सेन्स हा जो शब्द वापरलेला आहे याच्यासाठी कुठलाही मराठीमध्ये इथं मूळ उतारामध्ये मराठीमध्ये शब्द नाही आहे, परंतु सेन्स ऑफ कमिटमेंट हे जसं चांगलं वाटतं म्हणून वापरलेलं आहे. स्टेडफास्ट डेडिकेशन म्हणजे तिची जी बांधिलकी आहे आणि तिची जी कमिटमेंट आहे, समर्पण जे आहे, ठीक आहे. डेडिकेशन, कमिटमेंट, बांधिलकी, समर्पण हे जवळपास सारख्याच अर्थाचे शब्द आहे. इव्हन आपण एकच शब्द वापरला, ही हॅज ड्रॉन स्ट्रेंथ फ्रॉम हर स्टेडफास्ट डेडिकेशन असं लिहिलं, एवढं लिहिलं तरी चालतं आणि हे नाही लिहिलं तरी चालेल आपल्याला, ठीक आहे, कारण हे जवळपास समानार्थी शब्द आहेत ते, ठीक आहे. पुढे काय, फक्त आईच का, व्हाय मदर ओनली असं धडधडीत ट्रान्सलेशन केलेलं आहे, ठीक आहे. त्याच्या पुढे आपल्याला काय करता येईल बघा, म्हणजे इथं वाक्याचा अर्थ काय, फक्त आईच का, आमची रक्ताची नाती आणि मैत्रीच्या धाग्यानं गुंफलेली नाती अशी सगळीच बाबांबरोबर कायम आहेत. म्हणजे काय, फक्त आई नाही तर सगळेच लोक बाबांबरोबर कायम आहेत. मग याचं ट्रान्सलेशन कसं केलं लोकांनी, की तुम्ही आम्ही, की व्हाय ओनली मदर, तर असं नाही ना, व्हाय ओनली मदर असं लिहिलं तर ते काय होणार आहे, हा प्रश्न विचारल्यासारखं वाटणार आहे, बरोबर ना. हा प्रश्न विचारला जातोय, तर आपण याला थोडं सिम्प्लिफाय करून समजा लिहिलं काय, की नॉट ओनली माय मदर. आता हे मी माझ्या पद्धतीने टाकले, आता हे मूळ लेखकाने अजून इथं थोडं वेगळा प्रकार केला आहे, त्याच्यामुळे मी तो डिलीट करून हे मी नॉट ओनली बट ऑल्सो इथं वापरलेले. नॉट ओनली माय मदर बट ऑल्सो आवर फॅमिली अँड आवर क्लोज फ्रेंड्स. बघा जनरली आपण इथं म्हणतो ना रक्ताची नाती जे आहेत याला इंग्रजीमध्ये फॅमिली फ्रेंड्स म्हणतात. फॅमिली फ्रेंड्स. ब्लड रिलेटिव्ह जे आहे ना हे फार काही योग्य वाटत नाही. ब्लड रिलेटिव्स त्याच्यापेक्षा फॅमिली फ्रेंड जास्त चांगलं वाटतं. आणि मैत्रीच्या धाग्याने गुंफलेली नाती, राईट, रिलेशन्स विच वेअर बिल्ड बाय दी थ्रेड ऑफ फ्रेंडशिप हे देखील बरोबर आहे, ठीक आहे. परंतु लेखिकेने कसं केले, क्लोज फ्रेंड्स म्हणजे थोडक्यात हे सगळे आमचे क्लोज झाले ना, तर क्लोज फ्रेंड हे सगळे बाबांबरोबर हॅव स्टूड बाय हिम, ठीक आहे. हे कायम त्यांच्याबरोबर राहिलेले आहेत. कुठे राहिलेत, उन्हा पावसात, चांगल्या वाईट दिवसात. आता उन्हा पावसात आणि चांगल्या वाईट दिवसात कसं केलेलं बघा, उन्हा पावसाचं कसं केलेलं आहे, रेन ऑर सनशाईन. आता ऊन जो शब्द आहे ना याला काही लोकांनी टेम्परेचर, हीट वगैरे केलेलं आहे, इन दी हीट अँड द रेन. तर उन्हा पावसाला इंग्रजीत रेन ऑर सनशाईन असं केलं जातं. आणि चांगले वाईट दिवस जे आहे ना त्याला थिक अँड थिन असं शब्द प्रयोग जो आहे तो वापरला जातो, ठीक आहे. आता हे समजा नाही आठवलं आपल्याला तर आपण येस ऑब्विसली लिहू शकतो की इन गुड डेज अँड बॅड किंवा गुड अँड बॅड डेज, ठीक आहे. हे देखील लिहू शकतो, परंतु हे लिहिलं तर जास्त मार्क आपल्याला भेटतील. वी ऑल होल्ड फादर म्हणजे पुढे काय सांगितले, जीव की प्राण म्हणून आम्ही बाबांना जपत आले. म्हणजे काय, आता इथं काय लिहिलं आहे की वी हॅव प्रोटेक्टेड आवर फादर, प्रोटेक्शन असं लिहिलेलं आहे. प्रोटेक्शन म्हणजे काय असतं बघा, जेव्हा एखाद्या गोष्टीला काहीतरी शत्रूपासून धोका असतो मग त्याला आपण प्रोटेक्शन देतो. एखाद्या किल्ल्याचं प्रोटेक्शन असतं बघा, किंवा एखादं तुमच्याकडे अण्वस्त्र आहे तर ते प्रोटेक्ट करून ठेवतं सरकार. प्रोटेक्ट म्हणजे ज्या गोष्टीला फार धोका आहे तर ती प्रोटेक्ट करून ठेवतो आपण. ऑब्व्हियसली आपण असं होतं की आय हॅव प्रोटेक्टेड दी स्वीट मेमरीज असंही म्हणू शकतो आपण, ते देखील बरोबर आहे. पण प्रोटेक्शन हा जो शब्द आहे ना हा शब्द कधी जरा असं बंदिस्त काही गोष्टी असल्या तर त्याला वापरला जातो, ठीक आहे. आता इथं प्रोटेक्शन देखील आपण वापरू शकतो आपण, किंवा त्याच्या बियॉन्ड थोडं चांगलं वाटावं म्हणून काय लिहिलं आहे बघा, वी हॅव होल्ड फादर इन द हॉलो ऑफ आवर पाम. म्हणजे काय, पाल म्हणजे तळहात, आणि तळहाताच्या फोडाप्रमाणे आम्ही बाबांना जपलेलो आहोत, ठीक आहे. आता इथं ॲक्च्युली जपणे हा शब्द वापरलेला, जपणे, ठीक आहे. काही लोकांनी कन्झर्व हा शब्द वापरलेला आहे, ते कन्झर्वेशन आणि ते एन्व्हायरमेंट इकडे आलेलं आहे. टेक्निकल शब्द वापरू नका, म्हणजे टेक्निकल विषयांमधले शब्द आपल्याला इथं वापरण्याची गरज नाही आहे, ठीक आहे. पुढे काय बघा, आणि बाबा आमची काळजी घेणारे कुटुंब प्रमुख आहेत. ही इज द केअरटेकर.
आणि फॅमिली हेड असं लिहिलेलं आहे, कुटुंब प्रमुखाला फॅमिली हेड असं लिहिलेलं आहे. कुटुंब प्रमुखाला इंग्रजीत पॅट्रियार्क असा शब्द वापरतात. फॅमिली हेड हे काही चुकीचं आहे का? नाही, बरोबर आहे. परंतु जो आपण म्हणतो ना चपलक बसणारे शब्द पॅट्रियार्क. इन टर्न्स ही रिमेन्स द केअरिंग पॅट्रियार्क, म्हणजे आमची काळजी करणारे हे कुटुंब प्रमुख आहेत. ठीक आहे, काळजी घेणारे कुटुंब प्रमुख, नुसते कुटुंब प्रमुख नाही आहे. बऱ्याच लोकांनी काय लिहिलं, ही इज आवर फॅमिली हेड. मग काय झालं, तर ते काळजी घेणारे कुटुंब प्रमुख आहे हे आपल्याला सांगायचं आहे. आणि हा जो आणि जो शब्द नाही, हा आणि शब्दाला एक अर्थ आहे. आणि शब्द काय, मी आधी जे काय म्हटलेलं आहे, म्हणजे आधी काय म्हटले, आम्ही बाबांना जपतो आणि मग बाबा आमचं काय करतात, किंवा आणि बाबाही आमची काळजी घेतात असं आहे. सो इन टर्न्स ही रिमेन्स द केअरिंग पॅट्रियार्क. उदाहरणादाखल हेच बघा ना. आता इथं काही लोकांनी काय केले हे बघा, म्हणजे टिपिकल जे आपण म्हणतो ना की आपलं लिखाण, काही लोकांनी काय केले, इजी शब्द वापरलेला आहे, इजी. तर तो आपण तसा नको वापरायला. किंवा काही लोकांनी फॉर एक्झाम्पल लिहिले, तर बरोबर आहे फॉर एक्झाम्पल. इजी असं नको आहे. फॉर एक्झाम्पल हे बरोबर आहे, एक्झाम्पल देणं बरोबर आहे. परंतु एक्झाम्पलपेक्षा काय लिहायचं, फॉर इन्स्टन्स. म्हणजे बघा बरं, आता मी जे सांगतो ते फॉर इन्स्टन्स जे आहे ना, ते आपण काहीतरी सिद्ध करण्यासाठी वापरतो. फॉर इन्स्टन्स, उदाहरणादाखल हेच बघा ना, म्हणजे आता लेखिकेला काहीतरी सिद्ध करायचं आहे पुढं. ठीक आहे, आणि जेव्हा एक्झाम्पल असतं ना, हे एक्झाम्पल सिद्धच करेल असं काही नसतंय. पुढे काय म्हटलं बघा, उदाहरणादाखल हेच बघा ना. 2 मुलांची आई असणाऱ्या मला त्यांना सारखं सांगावं लागतं की इतकी काळजी करू नका, मी आता लहान नाही, हे कर किंवा ते करू नकोस असं सांगायला. बरोबर ना. आता मोठं वाक्य आहे इथं. आता इथे बऱ्याच लोकांचे गुगली झालेले, दांड्या गुल झालेल्या आहेत. काय केले, 2 मुलांची आई असणाऱ्या मला, हॅव्हिंग 2 चिल्ड्रेन ॲज अ मदर, म्हणजे जसं दिसेल तसं ट्रान्सलेशन केलं आहे, 2 मुलांची आई. आता बघा, हॅव्हिंग 2 चिल्ड्रेन, आई हा शब्द जो वापरला जातो ना, आई शब्दासाठी हे चिल्ड्रन वगैरे वापरलं जात नाही. हॅव्हिंग 2 किड्स असं काही लोकांनी लिहिलं आहे, ते बरोबर आहे, म्हणजे फार काही चुकीचं नाही आहे. परंतु जनरली इंग्रजीमध्ये कसं वापरतात, अ मदर ऑफ 2 इथे दिले बघा, ॲज आय एम अ मदर ऑफ 2, 2 मुलांची आई आहे. म्हणजे इथं हे 2 काय आहे, चिल्ड्रन हे लिहिण्याची गरजच नसते, कारण मुलांचीच आई असणार आहे ना. सो इंग्रजीमध्ये असं वापरतात, मदर ऑफ 2, अ मदर ऑफ 2, 2 मुलांची आई असं झालं आहे. मग मदर ऑफ 2 चिल्ड्रेन असं लिहिलं, द मदर ऑफ 2 किड्स असं देखील लिहिलेलं आहे. योग्य काय, मदर ऑफ 2. ठीक आहे, आणि हे मदर ऑफ 2 बघा, वाक्याचा पार शेवटी यांनी टाकलेला आहे. त्यांना सारखं सांगावं लागतं की डोंट केअर अबाउट मी, किंवा तुम्ही एवढी काळजी करू नका. आय एम नॉट अ किड असं लिहिलं आहे लोकांनी. ठीक आहे, मी आता लहान नाही. इथं देखील किड शब्द वापरलेला आहे. आता इथं किडच्या ऐवजी गर्ल हा शब्द वापरला पाहिजे, म्हणजे मी लहान मुलगी नाही आहे. आय एम नॉट ए लिटल गर्ल. ठीक आहे, हे गर्ल जिथं शब्द चुकलेला आहे बघा, इथं हे बरोबर आहे, गर्ल. हे कर किंवा ते करू नकोस, डूज अँड डोंट्स असं लिहिलेलं आहे बऱ्याच लोकांनी. ठीक आहे, ते देखील ठीक आहे. चांगलं ट्रान्सलेशन करायचं म्हटल्यावर काय बाबा, सुटसुटीत कसं होईल. फादर कांट स्टॉप थिंकिंग ऑफ मी ॲज अ लिटल गर्ल, म्हणजे वडील जे ते कायम विचार करतात की मी लहान मुलगी आहे. जिला, हू नीड्स टू बी टोल्ड आहे बघा, म्हणजे काय की वाक्यरचना कशी आणि ग्रामर कसं. टू बी टोल्ड व्हॉट इज व्हॉट. आता इंग्रजीत कसं वापरलं बघा, व्हॉट इज व्हॉट, आणि आपण याला काय म्हटलं, व्हॉट टू डू अँड व्हॉट नॉट टू डू, किंवा डूज अँड डोंट्स. तर त्याच्याऐवजी काय वापरला तो, व्हॉट इज व्हॉट, म्हणजे काय करावं काय नाही, काय तुम्हाला काही कळतं का, थोडक्यात असं. म्हणजे इंग्रजीच्या रचना बघा. आय ऑफन रिमाइंड हिम, मी बऱ्याचदा त्यांना रिमाइंड करून देते, बऱ्याचदा आठवण करून देते, दॅट ही नीड नो लॉंगर टू बी सो प्रोटेक्टिव्ह ऑफ मी, त्यांनी माझी एवढी काळजी करू नये. ॲज आय एम मदर ऑफ 2 नाव. नीडलेस टू ॲड, म्हणजे काय की हे जे इथं शब्द वापरले ना, अलहिदा. आता हा अलहिदाला बऱ्याच लोक घाबरलेत, अलहिदा काय नाही येत ना, तुम्हाला डायरेक्ट खोडून टाका याला. ठीक आहे, नीडलेस टू ॲड माय माइल्ड प्रोटेस्ट, म्हणजे काय की माझं किंचित जो निषेध आहे. स्मॉल रेजिस्टन्स काही लोकांनी लिहिलेलं आहे, अपोजिशन लिहिलेलं, अपोजिशन. आता अपोजिशन जो आहे ना, तो 2च गोष्टी असतात आणि एक गोष्ट पूर्णपणे याच्या विरोधात असते. म्हणजे राजकारणामध्ये अपोजिशन हा शब्द योग्य आहे राजकारणामध्ये, परंतु आपण जेव्हा दोघं कन्व्हर्सेशन करतोय तर त्याच्यामध्ये तुमची जे माइल्ड प्रोटेस्ट आहे, माय माइल्ड प्रोटेस्ट डझंट रिअली हेल्प, किंवा तुम्ही असं लिहू शकता डझंट रिअली हेल्प मी. परंतु काय होणार आहे, माय माइल्ड प्रोटेस्ट आणि परत मी होणार आहे. ठीक आहे,
माझ्या मते एकदा आईवडील म्हणजे कायमचे आईवडील हे समीकरण घट्ट असावं. हे इक्वेशन वगैरे लिहायची काही गरज नाही. समीकरणाला इक्वेशन अगेन तेच आहे की तुम्हाला शब्दांचा अर्थ नाही विचारलेला, आपल्याला समीकरण नाही विचारायला. समीकरण तर ऑब्व्हियसली इक्वेशन आपण लिहू शकतो, परंतु आपल्याला काय तसं लिहिलं पाहिजे नाही. भावार्थ काय, वन्स अ पॅरेंट ऑलवेज अ पॅरेंट, बरोबर ना. वन्स अ पॅरेंट ऑलवेज अ पॅरेंट. आय सपोज मला असं वाटतं किंवा नाही लिहिलं, आय सपोज काढून जरी टाकलं, वन्स अ पॅरेंट ऑलवेज वन्स अ पॅरेंट ऑलवेज पॅरेंट इज व्हेरी ट्रू किंवा इट्स एव्हर ट्रू किंवा एव्हरग्रीन ट्रूथ असंही आपण लिहू शकतो. ठीक आहे. पुढे बघा, सार्वजनिक आयुष्य त्यांच्या वेळेवर कितीही हुकूमत गाजवत असलं, म्हणजे काय, त्यांची वेळ फार कमी आहे. सार्वजनिक आयुष्यात त्यांची वेळ जास्त जातो, तरी ते खूप कौटुंबिक आहे आणि विशेषतः कमालीचे प्रेमळ आजोबा. म्हणजे आता आजोबांबद्दल देखील इथं म्हटलेलं आहे. आता इथं सार्वजनिक आयुष्यामध्ये हीज समीकरण झालं. सार्वजनिक आयुष्यात त्यांच्या वेळेवर किती हुकूमत गाजवत असलं. काही लोकांनी काय लिहिलेलं आहे की सोशल लाईफ रूल्स ओव्हर हिज फॅमिली लाईफ. हुकूमत गाजवणे म्हणजे काय, रूल्स ओव्हर हिज फॅमिली लाईफ असं लिहिलं आहे, परंतु अर्थ बदललेला आहे. लेखिकेला काय म्हणायचं आहे की त्यांचा समाजामध्ये कितीही जरी वेळ गेला ना तरी ते आम्हाला देखील चांगला वेळ देतात, बरोबर ना. ते कौटुंबिक आहे थोडक्यात. सो इंग्रजीमध्ये ट्रान्सलेशन कसं आहे, डिस्पाईट म्हणजे हे असं असलं तरीही, हे जे तरी आहे ना, तरी डिस्पाईट द अनरिलेंटिंग क्लेम्स ऑन हिज टाईम ॲज अ पब्लिक फिगर. ठीक आहे, पब्लिक फिगर म्हणून त्यांचा जो वेळ तिकडे जातो, किंवा असे सरळ सरळ आपण लिहू शकतो की हिज टाईम इन पब्लिक किंवा हिज पब्लिक ॲपिरन्स जो आहे ना, हिज पब्लिक ॲपिरन्स कन्झ्युम्स लॉट ऑफ हिज टाईम वगैरे असे आपण लिहू शकतो. ठीक आहे. क्लेम ऑन हिज टाईम ॲज अ पब्लिक फिगर, ही हॅज ऑल द टाईम ॲज अ फॅमिली मॅन. फॅमिली मॅन इथं आपण शब्द लिहिला पाहिजे. आता कौटुंबिक हा शब्द लिहिला, ही इज अ व्हेरी फॅमिलियस असं कोणीतरी लिहिलं तर आय थिंक असे शब्द नसतातच. फॅमिलियस, ठीक आहे, फॅमिलियर शब्द आहे, फॅमिलियस असा काही शब्द नाही. फॅमिली मॅन असा शब्द लिहा. कौटुंबिकला फॅमिली मॅन असा आलाय बघा. म्हणजे इथं शब्दशः ट्रान्सलेशन झाले का नाही, भावार्थ झाले. आणि विशेषतः कमलीचे प्रेमळ आजोबा आहे. अँड इवन मोर म्हणजे काय, विशेषतः कमलीचे इवन मोर ॲज अ डॉटिंग ग्रँड पॅरेंट. ठीक आहे, किंवा हे समजा डॉटिंग नाही जमलं तर काय, ॲज अ लव्हिंग किंवा ॲज अ केअरिंग ग्रँड पॅरेंट. आजोबा आणि नातवंड यांच्या त्या अकृत्रिम निखळ निरपेक्ष प्रेमात मायास ऊब आहे. मायाची ऊब आहे त्यांच्या प्रेमामध्ये, म्हणजे नातवंडाच्या आणि आजोबामध्ये. ठीक आहे. आता कसं लिहिलं आहे, आर्टिफिशियल लिहिलेलं आहे, नॉट आर्टिफिशियल असं शब्द वापरलेला आहे, तर ते फार काही योग्य वाटत नाही. नॉट आर्टिफिशियल, अकृत्रिम. सो अकृत्रिम हा शब्द जो आहे ना, त्याला तुम्ही असं लिहा ना की नॅचरल लव आहे असंच म्हणायचं ना लेखिकेला, असं लिहू शकतो आपण. हिज लव फॉर ग्रँड चिल्ड्रन अँड देअर्स फॉर हिम, म्हणजे मुलांचं त्यांच्याप्रती असलेलं प्रेम अनकंडिशनल आहे. हे पुढचं सगळं काढून टाकलं आणि त्याला शब्द काय वापरला, अनकंडिशनल वापरला. किंवा आपल्याला समजा हे नाही वापरायचं, अनकंडिशनल नाही जमत आहे. हिज लव फॉर ग्रँड चिल्ड्रन अँड देअर्स टू हिम इज व्हेरी नॅचरल, इज व्हेरी ज्याला म्हणतो की आपण म्हणू शकतो की अफेक्शनेट. ठीक आहे. आणि त्यांच्या प्रेमात मायासूब आहे. हे जमलं तर करा, नाहीतर तसंच ठेवून द्या. पुढे काय म्हटलं बघा, शेवटचं, सगळ्यांनाच माहिती आहे बाबा कमी बोलतात. राईट, सगळ्यांनाच माहिती आहे बाबा कमी बोलतात. खरं तर अगदी मोजकं. इथं कमी म्हटलंय आणि इथं मोजकं म्हटलेलं आहे. ठीक आहे. कसं ट्रान्सलेशन केलंय, फादर इज अ मॅन ऑफ फ्यू वर्ड्स, व्हेरी फ्यू इंडीड. ठीक आहे. सॉरी, कुठे गेला मूळ उतारा. इंडीड शब्द तिथं वापरलेला. ठीक आहे. मॅन ऑफ फ्यू वर्ड्स, व्हेरी फ्यू इंडीड. कौतुकाच्या बाबतीत तर त्यांचा हात कायम आखडता. आता याचं ट्रान्सलेशन बऱ्याच लोकांना जमलं नाही की आखडता हात, शॉर्ट हँड लिहिले. ही इज व्हेरी शॉर्ट हँडेड, म्हणजे हात आखडता म्हणजे फार वेगळंच काहीतरी त्याचं मिनिंग होऊन बसतं. म्हणजे असं करू नका.
हात आखडता म्हणजे काय, बाबा कौतुक करत नाही, सिम्पल. म्हणजे ट्रान्सलेशन करताना काय करायचं, वाक्य वाचायचं आणि आपल्याला त्याचा काय अर्थ कळतो हे आपण त्याचा अर्थ समजून घ्यायचा आणि मग त्याचा ट्रान्सलेशन करायचं. कौतुकाच्या बाबतीत त्यांचा हात काय आखडता म्हणजे काय, बाबा फार कमी कौतुक करतात. ठीक आहे ना, असं आपण लिहू शकतो. ट्रान्सलेशन कसं केलं बघा, ही इज नेव्हर लिबरल विथ कॉम्प्लिमेंट्स. मी मगाशी सांगितलं ना, समजा एखादं पॉझिटिव्ह वाक्य असेल तर तुम्ही ते निगेटिव्हली लिहू शकता, निगेटिव्ह वाक्य पॉझिटिव्हली लिहू शकता आपण. हे कशासाठी, जो तोचपणा, रटाळवाणेपणा जो येतो आपल्या लेखनात तो टाळण्यासाठी हे आपण असं लिहू शकतो. इथं काय आखडता हात आहे ना, मग त्यांनी काय सांगितलं की ते नेव्हर लिबरल विथ कॉम्प्लिमेंट्स, म्हणजे ते कॉम्प्लिमेंट्सच्या बाबतीत लिबरल नाहीच आहे, म्हणजे मोकळे नाहीच आहेत, म्हणजे फार काही कॉम्प्लिमेंट देत नाही. किंवा साध्या सरळ भाषेत आपल्याला लिहायचं, सरळ जर लिहायचं असेल तर काय कसं लिहू शकतो आपण, ही गिव्स व्हेरी लिटल कॉम्प्लिमेंट्स, बरोबर ना. कॉम्प्लिमेंट म्हणजे काय, कौतुक. ठीक आहे, ही इज व्हेरी शॉर्ट ऑफ द कॉम्प्लिमेंट्स, असं काहीतरी करू शकतो आपण. आणि पुढे काय म्हटलंय, माझं भाषण चांगलं झालं, माझ्या मतदारसंघासाठी मी काही चांगल्या गोष्टी केल्या. ठीक आहे, आता बघा याचं ट्रान्सलेशन करताना गडबड काय झाली, वॉज माय स्पीच गुड असं केलेलं आहे ट्रान्सलेशन. वॉज माय स्पीच गुड, हा एक काय झाले, प्रश्नार्थक वाक्यरचना झाली. म्हणजे इंग्रजीमध्ये जी प्रश्नार्थक वाक्यरचना आहे ना तशी झाली. म्हणजे हा एक प्रश्न विचारला आहे आणि त्याला तुम्हाला आन्सर द्यावा लागेल. तर इथं काय, इथं त्यांनी प्रश्न थोडी विचारला आपल्याला. म्हणजे समजा मी वाचतोय आणि मला लेखिका विचारताय माझं भाषण चांगलं झालं का, असं शब्द असतात तर मग ठीक आहे. माझं भाषण चांगलं झालं का असं नाही त्यांनी विचारलं ना. त्यांनी काय म्हटलंय, थोडक्यात त्यांना काय म्हणायचं, माझं कितीही चांगलं करू द्यात, ते काय माझं कौतुक करत नाहीत असं म्हणायचं आहे. म्हणून काय केलं बघा ट्रान्सलेशन, आय गेव अ गुड स्पीच, आय गेव अ गुड स्पीच, आणि इथं प्रश्नार्थक चिन्ह, प्रश्नचिन्ह दिलेले. आता म्हणजे अगेन तेच आहे की आपण प्रश्नार्थक वाक्य तयार केलेलं नाही आहे. ठीक आहे, वॉज माय स्पीच गुड, वॉज माय स्पीच गुड असं करण्याची गरज नाही आहे. आय डिड अ फ्यू थिंग्स इन माय कॉन्स्टिट्युएन्सी, राईट. मग हे असं ट्रान्सलेशन केलं, ठीक आहे. फाईन अँड थँक्यू, आता हे तुम्ही म्हणाल की आभारी आहे असं काही लिहिलेलं नाही आहे, परंतु का लिहिले, इंग्रजीची लिखाणाची पद्धत आहे. फाईन अँड थँक्यू, फाईन शब्द लिहिला, ठीक आहे, इट्स ओके. तर फाईन आणि थँक्यू असं लिहिलं जातं. त्यासाठी कौतुकाचे ढोल, देर इज नो रिक्वायरमेंट टू ड्रीम टू काय होतं, प्ले द ड्रम. आता हे ढोल म्हणजे काय, ड्रम असं करण्याची गरज नाही आहे, बरोबर ना. तुम्ही काय फार काही स्वतःचं कौतुक करू नका, नो नीड टू ब्रॅग ऑर बोस्ट. ठीक आहे, हे नाही आलं तरी चालेल, परंतु साध्या भाषेत आपण याचं ट्रान्सलेशन करणं गरजेचं आहे. पुढे काय सांगितले, पुढे चला, मूव्ह ऑन, नव्या प्रकल्पाच्या कामाला सुरुवात करा, स्टार्ट वर्किंग ऑन न्यू प्रोजेक्ट. काही लोकांनी काय केलंय, ह्या पर्टिक्युलर पॅराग्राफचा अर्थ न समजल्यामुळं आणि चुकीचा अर्थ घेतल्याने काय केलेलं आहे की बाबांचं भाषण चांगलं झालं आणि बाबांनी मतदारसंघासाठी काही चांगल्या गोष्टी केल्या, मग मी बाबांना म्हटलं की त्यात काय एवढं बाबा, तुमचं त्यात काय एवढं कौतुक करायचं आणि तुम्ही पुढे चालायला सुरुवात करा. तर ते तसं काय नाही, बाबांच्या कार्याबद्दल इथं म्हटलेलं नाही. सो अशा पद्धतीने आपण हे ट्रान्सलेशन बघितले. बघा महत्त्वाच्या 2-3 गोष्टी ज्या आपल्या बोलण्यात आलेल्या आहेत, हे एक काय आहे महत्त्वाच्या गोष्टींमध्ये, एक तर आपल्याला जे ट्रान्सलेशन करतो ना आपण, हे शब्दशः नका करत जाऊ, त्याचा भावार्थ इकडे येऊ देत जा. आणि भावार्थ आणताना एखादं वाक्य जरी स्किप केलं, एखादा शब्द जरी स्किप केला तरी ते आपल्याला चालते. दुसरी गोष्ट, सगळ्यात महत्त्वाची गोष्ट, ग्रामरवरती खूप चांगला फोकस द्या. म्हणजे फार काय आपल्याला याच्यामध्ये ग्रामरचा अभ्यास नाही करावा लागणार, परंतु लक्ष दिलं तर आपण ग्रॅमॅटिकल एरर टाळू शकतो. ग्रॅमॅटिकल एरर जर असेल तर 100% अर्थच बदलतो. इजच्या ऐवजी तुम्ही जर वॉज टाकला, हॅवच्या ऐवजी समजा हॅड जर टाकला तर प्रचंड मोठ्या प्रमाणात अर्थ बदल होतो आणि मग आपण ट्रान्सलेशन केलं तर 100% चुकीचंच ट्रान्सलेशन ठरतं. म्हणून ग्रामरवरती खूप लक्ष देणं आपल्याला गरजेचं आहे. भलेही आपल्याला हे समजा उदाहरणार्थ ब्रॅग और बोस्ट वगैरे असले प्रकार जरी नाही आले, साध्या सरळ भाषेत आपण असं लिहिलं, परंतु समजा ग्रॅमॅटिकली करेक्ट असेल तर त्यालाही चांगले मार्क्स मिळतात. ठीक आहे, सो ग्रॅमॅटिकली करेक्ट असणं फार गरजेचं आहे. तिसरी गोष्ट, वाक्यरचना करताना त्या भाषेप्रमाणे वाक्यरचना करा. मराठीमधून इंग्रजीमध्ये करताना इंग्रजीसारख्या वाक्यरचना करा आणि इंग्रजी उतारा मराठीमध्ये करताना मराठीतल्या वाक्यांसारख्या रचना करा, त्या इंग्रजीसारख्या वाटू देऊ नका. सो वाक्यरचनेकडे लक्ष द्या. बऱ्याचदा काय होतं, लोकांच्या वाक्यांचे अर्थच लागत नाही. कारण काय होतं, एक तर क्रियापद वेगळ्या काळात असतं, म्हणजे क्रियापद समजा पास्ट टेन्समध्ये असतं आणि बाकीच्या सगळ्या क्रिया ज्या आहेत त्या प्रेझेंटमध्ये असतात, असं काहीतरी होतं, म्हणजे वाक्यांचे अर्थ देखील लागत नाही. त्याच्यामुळं हे लिहिताना
बघा, लिहिणं हे कला आहे आणि कला कधी डेव्हलप होते? सरावाने. आणि सराव कधी करता येतो आपल्याला? जो आपल्याला थेरी माहीत असेल तेव्हा. म्हणून आपले ग्रामरची पुस्तकं तर आपण ऑब्जेक्टिव्ह इंग्लिशचा अभ्यास तर करतोच आहे, त्याचबरोबर हे लोक वापरतात कसं, प्रॅक्टिकली याचा यूज कसा होतो, त्यासाठी समजा आपण काहीतरी एखादं पान वाचलं म्हणजे फार काही अवघड, म्हणजे द हिंदूसारखं फार काही असे कॉम्प्लिकेटेड आर्टिकल किंवा त्याचं एडिटोरियल वाचा असंही मी म्हणत नाही. टाइम्स ऑफ इंडियाची भाषा जरा बऱ्यापैकी साधी सोपी असते, किंवा त्याच्याही पलीकडे नेटवरती तुम्हाला भरपूर सारं चांगलं इंग्रजी जे आहे ना तर वाचायला भेटतं. चांगलं म्हणजे आपल्याला समजेल असं सोपं इंग्रजी. उदाहरणार्थ चेतन भगतचं इंग्रजी. NCERT बघा, आपल्या NCERT मधली भाषा ही फार काही किचकट भाषा नाही आहे, परंतु साधी सरळ भाषा आहे. NCERTची पुस्तक आहे ना, त्यातलं इंग्रजी वाचा, म्हणजे त्यातून अभ्यासही होईल आपला GS आणि इंग्रजी वाक्यांच्या रचना देखील आपल्याला दिसतील. आणि मी बऱ्याच जरा सांगितलं की आपला अभ्यास करताना आपण निरीक्षण करणंही गरजेचं आहे. वाक्यांच्या रचना कशा करतात लोक, सुरुवात कशाने करतात, प्रश्नाने करतात, कुठल्या वाक्याने, कर्माने, क्रियापदाने करतात, कर्त्याने करतात का, तर ह्या गोष्टी आपल्याला निरीक्षणाने आपल्याला डेव्हलप होतील. ठीक आहे. सो हे ट्रान्सलेशन आपण आता इथे थांबवत आहोत. थँक्यू. मित्रांनो, आपला पुढचा जो प्रश्न आहे हा आपल्याला सारांश लेखनचा आहे. आपल्याला इथे इंग्रजी सारांश लेखन करायचं आहे. एक उतारा आपल्याला इथे दिलेला आहे आणि त्याचं आपल्याला 1/3 सारांश लेखन करायचं, प्रिसे रायटिंग करायचं आहे. ठीक आहे. 3-4 वर्षापूर्वी आपल्याला MPSCमध्ये अशी स्पेसिफिक सूचना मिळायची की समजा तुम्हाला 1/3 सारांश लेखन करायला सांगितलेलं आहे, त्यापेक्षा तुम्ही काही कमी सारांश लेखन केलं किंवा जास्त सारांश लेखन केलं तर तुमचे योग्य गुण वजा करण्यात येतील, अशी स्पेशल आणि एक ठळक सूचना देखील लिहिलेली असायची, जी आता आपल्याला दिसत नाही. मात्र याचा अर्थ असा नाही की आपल्याला आता ती सूचना लागू होत नाही. ती सूचना अजूनही लागू आहे. म्हणून सारांश लेखन करताना सर्वात महत्त्वाचं काय आहे? आपलं शब्दसंख्या. आपण त्या दिलेल्या मर्यादित शब्दसंख्येमध्ये आपण दिलेल्या सर्व ज्या मुख्य आयडिया, मेन थीम्स ज्या आहेत त्या व्यवस्थित चांगल्या अक्षरामध्ये, चांगल्या शब्दांमध्ये, चांगल्या वाक्यरचनामध्ये ते आपण लिहू शकतो का नाही हे आता आपलं चेक केलं जातं. ठीक आहे. म्हणून सगळ्यात महत्त्वाचं काय आहे? सारांश लेखन करताना शब्दसंख्या ही सगळ्यात महत्त्वाची गोष्ट आहे. ठीक आहे. आता हा पॅसेज, हा उतारा आपला सगळ्यांकडे होता. आपण काय करूयात आता, याचं सारांश लेखन आपण कसं करायला पाहिजे आणि कुठल्या गोष्टी टाळायला पाहिजे, कुठल्या गोष्टी आपण इथे टाकू शकतो हे आपल्याला बघूयात. 292 शब्द असलेला हा मूळ उतारा होता. 292 वर्ड्स हे आपल्याला मूळ उतार्यामध्ये दिलेले आहे. ठीक आहे. आणि म्हणून आपल्याला सारांश लेखन करताना किती करायचे आहेत? आपल्याला साधारण 97 वगैरे 97 शब्द वगैरे इतकं आपलं सारांश लेखन, म्हणजे नियर अबाउट 100 वर्ड्स हा एक मध्यम धरा, म्हणजे साधारण 90 ते 110 ±10 आपण समजा असं मार्जिन धरलं तरी हरकत नाही याच्यामध्ये. ठीक आहे. मात्र याच्यापेक्षा ते फार कमी नको आहे आणि फार काही जास्त देखील आपल्याला नको आहे. आपण सुरुवात करूया. मुळात हा पॅसेज जो आहे हा साधारणपणे इंडस्ट्रियल रिव्होल्यूशन आणि वर्कर्स यांच्यामध्ये जो काही संबंध आहे, इंडस्ट्रियल रिव्होल्यूशन नंतर वर्कर्स ज्याला आपण म्हणतो कामगार, ह्या कामगारांचं जीवन कसं बदललेलं आहे, साधारण हे आपल्याला याच्यामध्ये फोकस किंवा अशा पद्धतीनं त्याच्यावरती अप्रोच दिसून येतोय. ठीक आहे. आपण सुरुवात करूया. लक्षात घ्या, आता मी इथे टायटल दिलेलं नाही, मी टायटल खाली लिहिलेलं आहे, परंतु आपल्याला परीक्षेमध्ये इथेच टायटल देणं गरजेचं आहे. बरोबर. आपण जिथे सारांश लेखन लिहितो तिथं वरती टायटल देतो. आपल्याला असे बॉक्स दिलेले असतात, बॉक्स दिलेले असतात. प्रत्येक याच्यामध्ये साधारण 5 शब्द आपल्याला 5 शब्द लिहिण्याची जागा असते. तर इथे वरती त्यांनी दिलेलं आहे की इथं तुम्ही टायटल लिहा, तर हे टायटल इथेच लिहिणं आपल्याला अपेक्षित आहे. दुसरी महत्त्वाची गोष्ट, समजा आपण टायटल जे देतोय ना, हे टायटल जर आपल्या उतार्याशी संबंधित असेल किंवा ज्याला आपण म्हणतो की एक योग्य शीर्षक जर असेल तर त्याचा पॉझिटिव्ह इम्पॅक्ट लगेच होतो. योग्य शीर्षक जर आपण दिलेलं असेल, म्हणजे मुख्य आयडिया पकडून आणि ती व्यवस्थितपणे आपण टायटलच्या स्वरूपात जर मांडलेली असेल तर याचा फार चांगला इम्पॅक्ट होतो. आणि समजा आपल्याला मुख्य आयडियाच कळालेली नसेल तर आपण अर्थात टायटल हे वेगळं काहीतरी देतो. आणि टायटल जर आपलं कमी प्रमाणात योग्य असेल, चूक असं आपण म्हणू शकत नाही, परंतु परफेक्ट जर टायटल इथे नसेल तर आपलं पहिलंच इथं इम्प्रेशन जे आहे ते डाऊन व्हायला सुरुवात होते. म्हणजे सारांश लेखनामध्ये लोकांना मार्क्स कमी का येत आहेत याचं एक महत्त्वाचं कारण, टायटल जे आहे हे समर्पक दिलं जात नाही आहे. सगळ्यात महत्त्वाची गोष्ट, कारण टायटल वाचूनच तो एक्झामिनर जो आहे ना तो तुम्हाला जज करायला सुरुवात करणार आहे. आणि टायटलमध्ये जर आपण समजा आपली विकेट दिलेली असेल तर पुढे देखील आपली विकेट ही 100% जाते. त्याच्यामुळे टायटल हे फार महत्त्वाचं आहे. टायटल इथं वरती आपल्याला देणं अपेक्षित आहे.
आता आपण सुरुवात करूयात की कशा पद्धतीने आपल्याला ट्रान्सलेशन हे करायला पाहिजे होतं. ठीक आहे, पहिलं वाक्य काय आहे, आपण ह्या वाक्यांनी सुरुवात करूयात. वन ऑफ द आउटस्टँडिंग फीचर ऑफ द सेंचुरी हॅज बीन द इम्प्रूव्हमेंट ऑफ लिव्हिंग कंडिशन ऑफ वर्किंग मॅन. वर्किंग मॅन विषयी आपल्याला इथं लिहिलेलं दिसते. ठीक आहे, काय इम्प्रूव्हमेंट झालेलं आहे, ग्रेटर पॉलिटिकल पॉवर, देन मोर वेल्थ अँड लेजर अँड बेटर फॅसिलिटीज फॉर हेल्थ, सेक्युरिटी अँड एज्युकेशन. सो अशा पद्धतीची बेटरमेंट आपल्याला इथे झालेली दिसते. आता जेव्हा बरेच मी जे पेपर्स चेक केले त्याच्यामध्ये एक गोष्ट इथं काय झालेली आहे की ह्या वाक्याचा जो काळ आहे ना, ह्या वाक्याच्या काळाबद्दल प्रश्न पडलेला लोकांना की याचा टेन्स कसा लिहायचा, म्हणजे हे कुठल्या टेन्समध्ये वाक्य आपल्याला लिहायचं आहे. बघा, आउटस्टँडिंग फीचर ऑफ द सेंचुरी हॅज बीन. आता हॅज बीन हा शब्द आलेला, याचा अर्थ काय, ते पूर्ण झालेलं आहे, म्हणजे याला आपण पूर्ण वर्तमान काळ वगैरे म्हणू शकतो. हॅज बीन म्हणजे इम्प्रूव्हमेंट ही झालेली आहे, पूर्णपणे झालेली आहे ह्या शतकामध्ये किंवा त्या पर्टिक्युलर त्या शतकामध्ये, सेंचुरीमध्ये पूर्ण झालेली ही प्रक्रिया आहे. काही लोकांनी काय लिहिलेलं आहे, चालू वर्तमान काळ लिहिलेला आहे, म्हणजे काय की कामगारांची इम्प्रूव्हमेंट होत आहे. राईट, दे म्हणजे ज्याला म्हणतं की दी प्रोसेस इज ऑनगोईंग. ING प्रत्यय जर लावला तर आपण मग ते चालू वर्तमान काळात येतो. तर हे ING प्रत्यय लावून आपल्याला इथं लिहिणं अपेक्षित नाही आहे. ठीक आहे, टेन्स जो आहे तो काय, वाक्य पूर्ण झालेलं आहे, म्हणजे गोष्ट पूर्ण झालेली आहे. ठीक आहे, मग आपण आता याचं सारांश लेखन जर करायला बसलो तर आपल्याला आपण रूल बघितलेला आहे सारांश लेखनचा आणि कन्व्हेन्शन देखील आहे. ते आपण थेअरी लेक्चरमध्ये ऑलरेडी डिस्कस केलं होतं. सारांश लेखन लिहिताना एकतर आपल्याला काय करायचं असतं बघा, समजा जी उदाहरणं असतील, एक्झाम्पल्स असतील तर एक्झाम्पल्स आपण काढून टाकायचे असतात. ठीक आहे, पूर्णपणे काढून टाकायचे, किंवा दुसरा त्याला एक पर्याय काय असतो, एक्झाम्पल पूर्ण काढून टाकण्याच्या ऐवजी सर्व एक्झाम्पलला समर्पक असा एखादा शब्द द्या. बरोबर, हे एक आपण बघितलेलं आहे. दुसरी गोष्ट अबाउट डिटेल्स, ज्या काही आपल्याला गोष्टी डिटेलमध्ये दिलेल्या असतात, ही डिटेल्स देखील आपण इथून काढून टाकू शकतो, किंवा ह्या डिटेल्सऐवजी 1-2 शब्द आपण इथे टाकू शकतो. ठीक आहे, बेस्ट वे काय असतो, समजा रिप्लेसमेंट करायची 1-2 शब्दांमध्ये, दॅट इज द बेस्ट वे. ठीक आहे, परंतु समजा फारच रिडंडंट असेल तर हे पूर्णपणे आपण गाळू शकतो, काढून टाकू शकतो. ठीक आहे, आता समजा तुम्ही सर्वांनी हा पॅसेज वाचलेला आहे. मग पॅसेज वाचून आपल्याला एक गोष्ट काय लक्षात येते की महत्त्वाचे मुद्दे काय आहेत पॅसेजमध्ये. सारांश लेखन करताना महत्त्वाचे सगळेच्या सगळे मुद्दे आपले कव्हर झाले पाहिजेत, म्हणजे महत्त्वाचा मुद्दा राहून आपण सारांश लेखन नको करायला. मागच्याही सेशनमध्ये मी काय सांगितले, बरेच लोक काय करतात, सारांश लेखनमध्ये शब्दसंख्या कमी करण्यासाठी काय करतात, वाक्यरचना बिघडवतात. म्हणजे कधी कधी काय होतं की वर्ब जे आहे आपलं, वर्ब लिहिलंच जात नाही, क्रियापद लिहिलंच जात नाही. म्हणजे तो मुलगा काय बसला, उठला, खाल्लं, पिलं, काय, म्हणजे हे क्रियापद जे आहे ना त्याच्याशिवाय वाक्याचा अर्थच पूर्ण होत नाही. म्हणजे आपण जर वाक्यांचे अर्थ पूर्ण करत नसू तर त्या वाक्याला अर्थ नाही आहे, आणि अर्थ नसेल तर आपण सारांश लेखनला 0 मार्क मिळवण्याच्या गतीत येतो. म्हणजे लक्षात घ्या, या गोष्टींना फार महत्त्व आहे. शब्दसंख्या कमी करण्याच्या नादामध्ये जे काही नामं आहे, सर्वनामं आहे, क्रियापद आहे, यांच्याशी कॉम्प्रोमाइज करू नका. ठीक आहे, आता याच्यामध्ये महत्त्वाच्या आयडिया काय आहेत. एक तर असं झालेलं आहे की जे काही पर्टिक्युलर शतक आहे किंवा ही जे शतक आहे, ह्या शतकामध्ये काय झालेलं आहे, वर्किंग क्लास जो आहे ना आपला, वर्किंग क्लास किंवा वर्किंग मेन जे आहे, तर ह्या वर्किंग मेनच्या लिव्हिंग कंडिशनमध्ये सुधारणा झालेली आहे. म्हणजे त्याला ना आपण ती त्यांच्या लिव्हिंग कंडिशनमध्ये, स्टँडर्ड ऑफ लिव्हिंगमध्ये इथे आपल्याला सुधारणा झालेली दिसते. ही एक पहिली मुख्य आयडिया आपल्याला इथे दिसून येते. ठीक आहे, हा जो दुसरा पॅसेज आहे, ह्या दुसऱ्या पॅसेजमध्ये काय आयडिया आहे की पूर्वी काय होतं की साधारण 2 गट होते समाजामध्ये, असे 2 ग्रुप होते. हा जो ग्रुप आहे हा काय एकदम लॅविश आयुष्य आरामाची जिंदगी जगत होता, काम करत नव्हता, कम्फर्ट होतं. आणि हा जो ग्रुप आहे हा काय करतोय, खूप काम करतोय, खूप कम्फर्ट, यांना कम्फर्ट कमी आहे आणि यांना हार्डशिप्स ह्या जास्त आहेत. म्हणजे हा एक गॅप दाखवलेला आहे. म्हणजे गॅप आपल्याला इथं ह्या दुसऱ्या ह्या पॅराग्राफमध्ये आपल्याला दिसतोय. पुढचा जो पॅराग्राफ जो आहे आपला, ह्या पुढच्या पॅराग्राफमध्ये ही मुख्य आयडिया काय आहे बघा. ह्या पुढच्या पॅराग्राफमध्ये आपल्याला मुख्य आयडिया काय दिसते की साधारणपणे इंडस्ट्रियल रेव्होल्यूशन जी झाली, औद्योगिक क्रांती झाली, आणि ह्या औद्योगिक क्रांतीचा वर्किंग क्लासच्या कंडिशन्सवरती किंवा लिव्हिंग कंडिशनवरती खूप चांगला सकारात्मक परिणाम झालेला आहे असं उतार्याचं म्हणणं आहे. आता इथे आपलं इंटरप्रिटेशन देण्याची गरज नाही आहे. म्हणजे इंडस्ट्रियल रेव्होल्यूशनने तसं बघितलं तर वर्किंग क्लासला काही प्रमाणात चांगल्या गोष्टी दिलेल्या आहेत आणि त्याहीपेक्षा वाईट गोष्टी जास्त घडलेल्या आहेत वर्किंग क्लास बरोबर. ठीक आहे, म्हणजे आपल्याला आता तिकडे त्या गोष्टीमध्ये जाण्याची गरज नाही. परंतु इथं काय सांगितलं आहे की इंडस्ट्रियल रेव्होल्यूशनचा पॉझिटिव्ह इम्पॅक्ट कशा पद्धतीने वर्किंग क्लास
जो कामगार वर्ग जो आहे त्याच्यावरती कशा पद्धतीनं पडलेला आहे हे आपल्याला इथं दिलेलं आहे. आणि शेवटला काय सांगितलेलं आहे की हे सगळं होत असताना ह्या इम्प्रूव्हमेंट ज्या आपण म्हणतोय आता ह्या इम्प्रूव्हमेंट होत असताना काय झालेलं आहे की ट्रेड युनियन वगैरे नावाच्या ज्या गोष्टी आहेत ह्या देखील इथं वाढलेल्या. आणि ट्रेड युनियनने जे काही कामगारांचं भलं होत होतं त्या भल्याला आता चालना दिलेली, म्हणजे एक पुश दिलेला आहे. आणि आता सगळ्यांना कळलं आहे, म्हणजे कामगारांना कळलं आहे आणि त्यांच्या मालकांना कळलं आहे की आपण एकमेकांशी चांगलं राहणं फार गरजेचं आहे. म्हणजे आपलं जीवन लाईव्हलीहूड हे एकमेकांवर डिपेंड आहे. साधारण ह्या 4 ते 5 आयडियाज ज्या आहे ना ह्या महत्त्वाच्या आयडिया आपल्याला ह्या सारांश लेखनाचा जो उतारा आहे याच्यामध्ये दिसून येतात. बघा म्हणजे आता आपण काय केलं की मुख्य आयडिया शोधलेल्या आहेत. आपल्याला एकदा मुख्य आयडिया जर भेटल्या ना तर आपलं सारांश लेखनाचं जवळपास 60-70% काम जे आहे ते संपलेलं असतं. उरलेलं काम काय आहे की त्या आयडियाजला आपल्याला योग्य शब्दांमध्ये आणि योग्य वाक्यरचना करून, म्हणजे ग्रामरच्या चुका न टाळता, लिंगबदल न टाळता आणि काळाचं योग्य भान ठेवून आपल्याला आता फक्त काय करायचं आहे, रायटिंग करायचं आहे. सो दिस इज दी वन वे टू राईट दी प्रेसे. म्हणजे सारांश लेखनचा हा एक मार्ग आहे. दुसरा एक मार्ग काय असतो बघा सारांश लेखनचा, की तुम्ही डायरेक्टली लिहायला सुरुवात केला आणि महत्त्वाच्या गोष्टी ज्या आहेत त्या तुम्ही नोट डाऊन केल्या. आणि महत्त्वाच्या गोष्टी नोट डाऊन केल्यानंतर तुम्ही त्याची शब्दसंख्या मोजली, ज्याला आपण रफ ड्राफ्ट असं म्हटलं होतं बघा. पूर्वी आपण एक रफ ड्राफ्ट आधी तयार केला. याच्यामध्ये साधारणपणे समजा तुमच्या पहिल्या ड्राफ्टमध्ये 70 शब्द झालेत. म्हणजे काय केलं तुम्ही एकदम कन्साइजली लिहिले सुरुवातीला आणि मग शब्द मोजले तुम्ही. आणि मग ह्या शब्दांमध्ये काय केलं आपण ॲडिशन करायला सुरुवात केलेली आहे. काही कीवर्ड समजा काही मिस केले असेल तर ते याच्यामध्ये टाकले. काही क्रियापदं वगैरे अँड, द, इवन, इफ, बट ऑल्सो, नॉट ओनली बट ऑल्सो वगैरे असे फिलर्स ॲड करून आपण ही शब्दसंख्या इथे वाढवू शकतो. साधारण 90-95 पर्यंत नेता येते. ठीक आहे. आता इथं बघा आपण ॲक्च्युली रायटिंगला जर सुरुवात केली तर इथं काय दिसतं की वर्किंग मॅन जो आहे किंवा वर्किंग क्लास जो आहे तर त्यांना चांगल्या सुविधा भेटायला लागल्यात आणि एकंदरीत त्यांचं आयुष्य जे आहे ते सुधारल्यासारखं आपल्याला इथे दिसून येतं आहे. सो ॲन इम्पॉर्टंट फीचर ऑफ दिस सेंचुरी इज दी इम्प्रूव्हमेंट ऑफ द लॉट ऑफ द वर्कर्सची जी इम्प्रूव्हमेंट झालेली आहे ती बऱ्यापैकी किंवा चांगल्या प्रमाणात इथं वर्कर्सच्या जीवनामध्ये सुधारणा झाल्याचं आपल्याला ह्या सेंचुरीमध्ये दिसतंय. म्हणजे आपण काय केलं आहे, हा जो शब्द आहे ना इम्प्रूव्हमेंट ऑफ द लॉट हा शब्द इथे टाकलेला आहे. म्हणजे काय इम्प्रूव्हमेंट. आता त्यांनी देखील इथे इम्प्रूव्हमेंट म्हटलेलं आहे. मग त्यांनी इम्प्रूव्हमेंट XYZ गोष्टींमध्ये सांगितलेली की ह्या गोष्टी सगळ्या सुधारणा झालेली. म्हणजेच आपण काय केलं आपल्या रूलनुसार की हे जे डिटेल्स जे आहेत ह्या डिटेल्स काढून टाकलेले आहेत किंवा ही उदाहरणं देखील आपण म्हणू शकतो. कॉमा जेव्हा देऊन जे शब्द लिहिलेले असतात ना हे काढले तरी चालतात. कॉमामध्ये जनरली एक्झाम्पल्स किंवा एकच आयडिया एक्सपांड केलेली असते जनरली कॉमामध्ये. सो आपण हे काय केलं बघा, हे सगळं असं काढून टाकलं, हे सगळं खोडलं. इवन आपल्याला पेपरमध्ये देखील असं करता येईल. आपल्याला ज्या गोष्टी नकोशा आहेत तर वाचन करतानाच आपण इथं जर खोडलं तर आपल्याला काय दिसतंय की हे महत्त्वाच्या गोष्टी आपल्याला वरती दिसतात. ठीक आहे. आता बघा काही लोकांनी काय केलं की हा सेंचुरी शब्द मिस केला. हा तर सेंचुरी मिस करू नका, कारण हे महत्त्वाचं आहे ना की ह्या सेंचुरीमध्ये झालेल्या बदलांविषयी आपण बोलतोय. म्हणून सेंचुरीला मिस करू नका. आणि इम्प्रूव्हमेंट ही चांगली झालेली आहे हे देखील आपल्याला मिस करायचं नाही आहे. ठीक आहे. सो सेंचुरी इज अ इम्पॉर्टंट कीवर्ड हिअर. सेंचुरीला मिस करू नका. ठीक आहे. पहिला पॅराग्राफ जो आहे तो आता अशा पद्धतीने आपण त्याचं सारांश लेखन केलेलं आहे. आता आपण दुसऱ्या पॅराग्राफकडे आपण जाऊयात. आता इथे काय म्हटलेलं बघा की पूर्वी इन अर्ली सिव्हिलायझेशन मोस्ट कम्युनिटीज वेर शार्पली डिवायडेड इंटू 2 क्लासेस. ठीक आहे. आता काही लोकांनी सारांश लेखन लिहिताना समोर मूळ उतारा असून देखील व्याकरणाच्या चुका केलेल्या आहेत. उदाहरणार्थ काही लोकांनी लिहिले 2 क्लास. दी सोसायटी ऑर कम्युनिटीज वेअर डिवायडेड इंटू 2 क्लास असं लिहिलं तर क्लास नसायला पाहिजे. क्लासेस हे अनेक वचन असायला पाहिजे. ठीक आहे. आणि इथं वेअर असायलाच पाहिजे. म्हणजे काय आहे की अनेक वचनाबद्दल आपण बोलतोय. म्हणजे हे साध्या गोष्टीत बघा, परंतु जर व्याकरण चुकलं तर संपूर्णपणे अर्थ चुकला जातोय. काही लोकांनी काय लिहिलेलं आहे की इन अर्ली सिव्हिलायझेशन देअर इज डिवायडेशन बिटवीन 2 क्लासेस. हे आता मग अशा पद्धतीची वाक्यरचना ही ओके वाटते. परंतु समजा आपण असं लिहिलं की मोस्ट कम्युनिटीज इज डिवायडेड इन 2 क्लास असं देखील लिहिलेलं आहे. सो हे चुकीचं आहे. इंटू 2 क्लासेस, इन 2 असं देखील नको आहे. इंटू बघा, इंटू हा शब्द महत्त्वाचा आहे. इंटू 2 क्लासेस म्हणजे बघा एखादी गोष्ट समजा असेल, तुम्ही व्याकरणामध्ये अभ्यास केले असेल, समजा ह्या गोष्टीचे आपण 2 तुकडे केले तर त्याला काय म्हणतात, इंटू म्हणतात. इंटू
किंवा समजा एखादी व्यक्ती एखाद्या रूममध्ये घुसली तर काय इनटू, म्हणजे जेव्हा एक मुख्य गोष्ट आहे आणि त्या मुख्य गोष्टीमध्ये काहीतरी अजून एखादी गोष्ट येते किंवा त्यातून दुसरी गोष्ट निघून जाते, तर त्यावेळेस हा इनटू शब्द वापरला जातो. म्हणजे इथे इन टू असं लिहिणं योग्य आहे का, तर नाही. तर हे इंटू टूच असंच असायला पाहिजे. बऱ्याच लोकांनी हे असं लिहिलेलं आहे इंटू. हे इंटू हा शब्द जास्त इथे परफेक्ट बसतो का, कारण एक सोसायटी होती अशी आणि त्या सोसायटीमध्ये 2 गट पडलेले आहेत, म्हणून आपल्याला काय करायचं इथं इंटू हा शब्द इथं वापरणं गरजेचं आहे. सो आपण हा शब्द इथं वापरलेला, किंवा समजा तुम्हाला हे अशा पद्धतीने वापरायचं असेल तर हा इंटू शब्द असा आपल्या लेखनामध्ये आला पाहिजे. ठीक आहे. अदरवाईज ही ग्रॅमॅटिकल एरर म्हणून कन्सिडर केली जाईल. कधीकधी अशा ग्रॅमॅटिकल मिस्टेक्स ह्या ओव्हरलुक देखील होतात तपासणाऱ्यांकडून, परंतु समजा ती लक्षात आली तर ती हायलाईट केली जाते, आणि हायलाईट समजा केली आणि लक्षात आली आपली ग्रामरची चूक, तर ऑब्व्हियसली विदाऊट एनी डाऊट आपले मार्क्स जे आहेत ते तिथं हॅम्पर होतील. मग हे इंटू 2 क्लासेस आहे. दोज हू लेबर्ड म्हणजे ज्यांनी कष्ट केले, अँड दोज हू डिड नॉट ज्यांनी केले नाही. द स्मॉल नंबर ऑफ रूलर्स, किंग्स, प्रिस्ट, मिलिटरी लीडर्स लिव्ड इन ग्रेट कम्फर्ट. म्हणजे काही छोटे हाताच्या बोटावर मोजण्याजोगी लोक, त्यांनी काय आहे, त्यांचं जीवन हे कम्फर्टमध्ये आहे. त्यांनी खूप कमी काम केलेलं आहे, लिटल वर्क केलेलं आहे. अँड व्हॉस्ट मेजॉरिटी ऑफ पॉप्युलेशन म्हणजे उरलेला जो बहुजन समाज आहे त्यांनी काय केलेलं आहे, एन्जॉयड व्हेरी फ्यू कम्फर्ट्स. आता काय केलं आहे आपण इथं, ह्या एन्जॉयचा अर्थ काय आहे, आनंद आहे का, नाही. म्हणजे पुढचे शब्दांशिवाय ह्या एन्जॉयचा आपल्याला अर्थ कळणार नाही. म्हणजे टेक्स्टचा अर्थ कंटेक्स्टने कळतो, जे आपण म्हणतो ना टेक्स्टचा अर्थ कंटेक्स्टनेच कळतो. म्हणजे काही लोकांनी सारांश लेखनमध्ये काय लिहिलेलं की ह्या बहुजन समाजाने किंवा व्हास्ट मेजॉरिटी मास पॉप्युलेशननी काय केलेलं आहे, एन्जॉय केलेलं आहे. सो दे एन्जॉयड असं लिहिलं आहे लिटरली, दे एन्जॉयड सम कम्फर्ट्स. तर आता याचा अर्थ थोडासा बदलला जातो. काही लोकांनी तर असं लिहिलं की दे एन्जॉयड ओनली, म्हणजे हा अर्थ पूर्ण चुकलेला आहे. एन्जॉयचा प्रश्नच नाही आहे, आनंद करण्याचा प्रश्न नाही आहे. त्यांना खूप कमी कम्फर्ट भेटत होते असा अर्थ होतोय. डिड लॉट ऑफ वर्क आणि त्यांनी खूप काम केलेलं आहे. अँड हॅड स्कार्सली एनी पॉलिटिकल पॉवर देखील फार क्वचितच होत्या. इन सम सोसायटीज देर वॉज अँड इवन मोर wretched क्लास द स्लेव्ज देखील काही ठिकाणी होते ज्यांना शून्य अधिकार होते, नो राईट्स ॲट ऑल. काही लोकांनी काय केले, स्लेव्ज आणि फ्यू राईट्स असं म्हटलेले आहे. स्लेव्जला शून्य अधिकार आहे, ॲट ऑल म्हणजे काहीच नाही, आणि फ्यू म्हणजे काहीतरी. म्हणजे बघा आपले अर्थ अशा पद्धतीने बदलतात. म्हणजे ज्या शार्प गोष्टी आहेत ना त्या शार्प गोष्टी शार्प राहू द्या, ज्या संदिग्ध गोष्टी आहेत किंवा जनरल गोष्टी त्या जनरल करायच्या आहेत. ठीक आहे. सो याचे ट्रान्सलेशन आपण काय करणार, इन अर्लियर सिव्हिलायझेशन, किंवा इवन तुम्ही असं लिहू शकता इन अर्लियर टाइम्स. बरोबर. आता इथं किंग्स, प्रिस्ट एक्सेट्रा असं इथं रायटिंग केलेलं आहे, तर असं देखील करू शकतो. किंवा याच्याऐवजी आपण काय म्हणू शकतो की फ्यू पीपल, फ्यू क्लासेस किंवा फ्यू ज्याला म्हणतो की फ्यू कॅटेगरी असे आपण तिथं वापरू शकतो. किंवा फ्यू, नुसतं फ्यू असाही शब्द वापरू शकतो आपण. ठीक आहे. किंवा अशा पद्धतीने एक्सेट्रा जो शब्द आहे ना, फार महत्त्वाची उदाहरणं समजा असतील आणि जे आपल्याला कट करता येत नसतील. म्हणजे समजा तुम्ही इथं कट केलं, हे समजा कट केलं तरी चालेल पहिल्याच रायटिंगमध्ये. समजा आपल्याला कट नाही करायचं तर काय करणार, आपण 1-2 नावं लिहिणार आणि एक्सेट्रा ETC हा शब्द वापरून टाकायचा तिथं. इत्यादींनी काय केलेलं आहे, दे लिव्ड कम्फर्टेबली डुईंग आहे, हे इथं जी राहिलेलं आहे. डुईंग लिटल म्हणजे काय, त्यांनी काम कमी केलेलं आहे. आता हे वर्क लिहिलंच पाहिजे का, गरज नाही. डुईंग लिटल वाईल द मेजॉरिटी वर्क हार्ड, बाकीच्यांनी खूप कष्टाचे काम केलेले आहे. विथ फ्यू कम्फर्ट्स, त्यांना कम्फर्ट्स कमी आहेत आणि राईट्स देखील कमी आहेत. ठीक आहे. सम सोसायटीज हॅड स्लेव्ज टू, मग स्लेव्हच्या राईट्सबद्दल लिहिलं काय किंवा नाही लिहिलं तरी चालेल. ठीक आहे. आता कारण मुळात स्लेव्ज आहेत याचा अर्थ त्यांना शून्य राईट्स आहेत. किंवा आपण असं लिहिलं की सम सोसायटीज हॅड स्लेव्स विच हॅड नो राईट्स ॲट ऑल, ऑर झिरो राईट्स, ऑर विदाऊट हॅव्हिंग एनी राईट्स असं देखील आपण लिहू शकतो. म्हणजे लिहू शकतो ना, विदाऊट राईट्स. समजा आपण हे असं लिहिलं आणि मग हे मुळात आपण रफ ड्राफ्टमध्ये लिहितो, आणि जेव्हा आपण त्याचं फायनलायझेशन करू त्यावेळेस समजा आपल्याला शब्द जास्त होत असतील तर मी हे काढून टाका. किंवा आता समजा तुम्ही असं सारांश लेखन केलं आणि तुम्हाला कमीत कमी अजून 20 ते 25 शब्द वाढवायचे, मग अशा एक पॅराग्राफमध्ये समजा तुम्ही 4-4, 5-5 शब्द वाढवले तर ते 25 शब्द होऊन जातात. म्हणजे स्लेव्स टूज समजा शब्द कमी पडत असेल तर अशा पद्धतीने शब्द वाढू शकतो विदाऊट एनी राईट्स. ठीक आहे. आपण नेक्स्ट पॅराग्राफ बघूयात.
आता इंडस्ट्रियल रेव्होल्यूशनचा इम्पॅक्ट ह्या लोकांवरती कसा पडलेला आहे. इंडस्ट्रियल रेव्होल्यूशनने काय झालेलं आहे, प्रोडक्शन हे वाढलेलं आहे, क्वांटिटीज वाढलेल्या आहेत ऑफ गुड्स. आणि आता काय झालं इंडस्ट्रियल रेव्होल्यूशन, वर्कर बिगॅन टू डिससॅटिस्फाईड विथ देअर पॉवर्टी. मग प्रोडक्शन एका बाजूला वाढते आणि मग प्रोडक्शन वाढल्यामुळे मालक लोक श्रीमंत होत आहेत, कामगारांना खूप दुःख होतं किंवा कामगारांना ह्या गोष्टी जाणवायला लागल्यात की आपण गरिबीमध्ये राहतो. ठीक आहे. आणि दुसऱ्या बाजूला काय झालं, जे ओनर्स आहेत कंपन्यांचे कारखान्यांचे मालक, त्यांना आता काय स्किल्ड लोक लागतात. कारण काय इंडस्ट्रियल रेव्होल्यूशन झाले, मशीन्स आलेत, मशीन तुम्हाला ऑपरेट करायला स्किल्ड लेबर लागत आहेत. आणि मग त्यांना एक गोष्ट कळलेली आहे की आता आपल्याला गुडविल दाखवावं लागणार आहे वर्कर्सच्या प्रती. जे आपले कामगार आहेत त्यांच्याविषयी आपली भावना चांगली असली पाहिजे, लोकांना वाटलं पाहिजे की आपण चांगल्या भावनेचे लोक आहे. हे आता तो आपला विषय नाही, परंतु पेन्शन वगैरे ह्या ज्या गोष्टी आहेत ना, पेन्शन, मेडिक्लेम, हे कशासाठी, कामगारांना चांगलं वाटावं म्हणून, इन ऑर्डर टू स्टे इन बिझनेस ॲज मेनी अदर रिफॉर्म. म्हणजे बाकीचे जसे रिफॉर्म झाले, ठीक आहे, सम एनलायटन्ड स्लोली स्प्रेड दॅट वर्कर्स वेअर एनलायटन्ड टू सम कन्सिडरेशन. मग जे काही प्रबोधन युगातले काही लोक आहेत किंवा इंडस्ट्रियल रेव्होल्यूशनमधले काही जे काही विचारवंत, ते म्हटलं की वर्कर्सला देखील आपण चांगल्या गोष्टी प्रोव्हाइड केल्या पाहिजे. वर्कर्स हे रेडी आहे, म्हणजे वर्कर्स आर फ्री टू वर्क फॉर एनी मास्टर. ठीक आहे. गुड मास्टर सून had the peak of workers and old fashioned employers found themselves with a factory full of lower grade workforce. म्हणजे काय की नवीन जे मास्टर आलेले किंवा गुड मास्टर जे आलेले त्यांनी काय केले, स्किल्ड वर्कर्स आपल्या सगळ्या कंपन्यांमध्ये सगळे स्किल्ड लेबर भरलेले आहेत. आणि जुन्या मेंटॅलिटीचे जे लोक आहेत तर त्यांच्याकडे काय राहिले, मग हे लोअर ग्रेडचे सगळे वर्कर्स राहिले आहेत, कमी स्किलवाले लोक राहिलेले आहेत. आणि ह्या एकंदरीत परिस्थितीतून काय झालेलं आहे की एकंदरीत इम्प्रूव्हमेंट झालेली आहे स्टँडर्ड्समध्ये कामगारांच्या. ठीक आहे. आणि एम्प्लॉईज जे आहे त्यांना आता गरज वाटते की ह्या वर्किंग कंडिशन ज्या आहेत ह्या कामगारांच्या ह्या अजून चांगल्या वाढवल्या पाहिजे, जेणेकरून स्किल्ड वर्कर आपल्याकडे येईल. थोडक्यात इंडस्ट्रियल रेव्होल्यूशनमुळे काय झालेलं आहे, स्किल्ड वर्करची डिमांड वाढली आणि त्यातून त्यांच्या स्टँडर्ड ऑफ लिव्हिंगमध्ये बदल झालेले आहेत किंवा रेज झालेले आहेत, हे आपल्याला दिसते. ठीक आहे. मग आपण याला कसं आता आपल्या शब्दामध्ये बसवणार. थोडक्यात काय सांगितलेलं आहे की इंडस्ट्रियल रिव्होल्यूशन, द इफेक्ट ऑफ, म्हणजे आपल्या भाषेत काय येतं बघा, द इफेक्ट ऑफ द इंडस्ट्रियल रिव्होल्यूशन ऑन द लॉट ऑफ वर्किंग क्लास इज सिग्निफिकंट. आता हा जो बदल आहे किंवा याचा इम्पॅक्ट हा जो आहे सिग्निफिकंट आहे. मग कसा आहे की त्यांनी वर्किंग कंडिशन चांगल्या केलेल्या आहेत आणि ज्यांच्याकडे स्किल्स कमी आहेत त्यांना देखील आता आपले स्किल्स वाढवणं भाग पडलेलं आहे. मग ड्युरिंग इंडस्ट्रियल रिव्होल्यूशन प्रोडक्शन इन्क्रीज्ड, हे आपल्याला दिलेलं आहे, हे आपण हे इथं लिहिलं, प्रोडक्शन इन्क्रीज्ड अँड वर्कर स्टार्टेड फिलिंग डिससॅटिस्फाईड. म्हणजे हे पहिले वाक्य इथं जसेच तसं जवळपास तसं आलेलं आहे. म्हणजे हे घेणं काय चूक नाही आहे. परत सांगतोय बघा, तुमची काही वाक्य आली तरी चालतात, परंतु समजा कुठली वाक्य जशीच तशी यायला पाहिजे, ज्या मुख्य आयडिया आहेत ना त्या. समजा तुम्ही मुख्य आयडिया स्किप नाही करू शकत. ही आयडिया महत्त्वाची की कामगारांना जाणीव झाली की आपण गरिबीत जगतोय. ठीक आहे ना, ही महत्त्वाची आयडिया आहे. क्लेवर एम्प्लॉयर्स, म्हणजे इथं दिले ना गुड मास्टर्स, तर त्याला शब्द आपण क्लेवर वापरलेला आहे. क्लेवर एम्प्लॉयर्स अट्रॅक्टेड द बेस्ट वर्कर्स, त्यांनी स्वतःकडे अट्रॅक्ट करून घेतले बेस्ट वर्कर्स बाय ऑफरिंग. कसे, आता चांगले लोक तुमच्याकडे कधी अट्रॅक्ट होणार, तुम्ही काहीतरी ऑफर केलं तर. काय ऑफर केले, बेटर कंडिशन, चांगल्या कंडिशन्स जे आहे ते त्यांनी दिलेले आहेत. अँड धस लेड टू इम्प्रूव्हमेंट इन प्रोडक्शन, त्याने प्रोडक्शन देखील वाढलेलं आहे. आणि मग काय झाले, सम एम्प्लॉयर्स थॉट, काही एम्प्लॉयर्सने विचार केला की वर्कर्स जे आहेत ते त्यांना देखील ह्या राईट्स आहेत, बेटर कंडिशनचे जे राईट्स आहेत, म्हणजे चांगल्या कंडिशन्स ज्या आहेत त्या आपण त्यांना ॲज अ राईट म्हणून दिल्या पाहिजे. हे जे म्हटलं ना आपण इथं की सम कन्सिडरेशन, वर्कर्सला देखील काही कन्सिडरेशन दिले पाहिजे. म्हणजेच काय, बेटर कंडिशन आपल्याला इथं देणं गरजेचं आहे. ठीक आहे. म्हणजे साधारण बघा, आता हे उलटं पालटं करून देखील लिहिलेलं आहे. म्हणजे गुड मास्टर जे आहेत ना की क्लेवर एम्प्लॉयर हे वरतीच घेतलेलं आहे आणि हे जे आहे सम कन्सिडरेशन याला पण खाली घेतलेलं आहे. म्हणजे आपल्या सोयीने ते लिहायचं, परंतु त्याच्यामध्ये क्रम असला पाहिजे, सिक्वेन्स असला पाहिजे. सिक्वेन्स आपल्या लिखाणात सिक्वेन्स असला पाहिजे आणि ती भाषा प्रवाही झाली पाहिजे. म्हणजे ज्याला म्हणतो ना की पाणी जसं प्रवाही असतं तशी आपल्या भाषा जी लिखाणाची ही प्रवाही, फ्लुईड किंवा फ्लो जो आहे भाषेचा तो आपल्याला मेंटेन करता आला पाहिजे. ठीक आहे. आणि शेवट काय झालेलं आहे मग बघा आता इथं की हळूहळू काय झालं, ट्रेड युनियन्स जे आहेत त्या वाढलेल्या आहेत. त्या इम्प्रूव्हमेंट जे झालेलं आहे वर्करच्या आयुष्यामध्ये त्यांना स्पीड भेटलेलं आहे. कशाने स्पीड भेटलं आहे की ऑर्गनायझेशन झालेलं आहे. ऑर्गनायझेशन्स ऑफ वर्कर्स इन ट्रेड युनियन मुवमेंट, म्हणजे काय, कामगार चळवळीशी संबंध आला आणि त्याच्यामुळे हे सुरू झालेलं आहे. पर्टिक्युलरली हे जास्त मोठ्या प्रमाणात कुठं झाले, लो स्टँडर्ड फॅक्टरीज
जिथं काय होतंय की ओनर जे आहे ते त्यांना सारखं स्ट्राईकला तोंड द्यावं लागते आणि स्ट्राईक कोण करतंय, डिससॅटिस्फाईड, असमाधानकारक, असंतोषी वर्कर्स जे आहेत ते. थोडक्यात काय की ट्रेड युनियनमुळं सगळं तुमचं जे आहे त्याला स्पीड भेटलेलं आहे. सून आता बघा इथं स्पीडेड अप, दीज इम्प्रूव्हमेंट वेअर स्पीडेड अप बाय इन्क्रीज, याला आपल्याला सगळ्याला एक सून शब्द वापरला, म्हणजेच काय लवकरच हे झालेलं आहे. सून ट्रेड युनियन्स वेअर ऑर्गनाइज्ड टू फाईट फॉर वर्कर्स राईट. थोडक्यात वर्कर्सच्या राईटसाठी ह्या गोष्टी सुरू झालेल्या आहे. विथ स्ट्राईक्स, कधी कधी हे स्ट्राईक्स करतात इफ नेसेसरी, म्हणजे कायम कायम स्ट्राईक नाही करत आहे, कधी कधी हे स्ट्राईक करतात. कारण काय बघा हे आता इफ नेसेसरी तुम्ही म्हणाल की कुठं असं दिलं आहे की त्यांनी कधी कधीच स्ट्राईक्स कराव्यात. इथं काय दिलं बघा, पर्टिक्युलरली इन लो स्टँडर्ड फॅक्टरीज, जिथे काय आहे की ऑफन बऱ्याचदा ह्या स्ट्राईक्स होत आहेत. म्हणजे आता इथं आपण बघितलं ह्या सगळ्या फॅक्टरीज आहेत बरोबर, त्यातल्या ह्या लोअर ग्रेडच्या फॅक्टरीज आहेत किंवा लो स्टँडर्डच्या फॅक्टरीज आहेत आणि त्यातही काही वेळा ऑफन किंवा बऱ्याच वेळा इथे काय होतात, स्ट्राईक्स होतात. परंतु एकंदरीत सिनारिओचा जर विचार केला तर काय आहे की त्या कधी कधी स्ट्राईक्स होतात, जेव्हा गरज असेल तेव्हा, इफ नेसेसरी. ठीक आहे, हे आपण आता इथं अशा पद्धतीने लिहिलं. अगेन इथं राईट्स शब्द इथं कुठे दिलेला नाही आहे, कामगारांचा हक्क, परंतु अर्थ तोच होतो की हक्कासाठी हे लोक आता लढायला उठलेले आहेत. याचा अर्थ काय होतो की कामगार आपल्या कामगार चळवळीच्या माध्यमातून आपल्या हक्कांसाठी लढा देत आहेत. मग हे आपण आपल्या भाषेत लिहिलेलं आहे किंवा हे आपलं इनोव्हेशन आहे. आणि शेवटचा पॅरा काय आहे, नाउ दॅट द वर्किंग क्लासेस आर गेटिंग बेटर अँड बेटर वर्किंग कंडिशन, त्यांच्या चांगल्या कंडिशन भेटतात त्यांना. द नीड टू स्ट्राईक हॅज लेसन्स कन्सिडरेबली, मग एक स्ट्राईकची गरज आहे ती कमी व्हायला सुरुवात झालेली आहे मोठ्या प्रमाणात. आणि एम्प्लॉयर्स म्हणजे तुमचे जे काही कारखानदार आहेत आणि कामगार अलाइक हॅव कम टू रिअलाइज, दोघांना एक गोष्ट कळली, दॅट दे डिपेंड ऑन इच अदर फॉर देअर लाईव्हलीहूड, तुमच्या जगण्यासाठी जे काय आहे किंवा तुम्ही एकमेकांवरच डिपेंड आहात, एकमेकांवरती अवलंबून आहात, हे आता बऱ्यापैकी लोकांना कळलेलं आहे. आणि हे कळल्यामुळे ह्या लोकांनी कामगारांच्या लिव्हिंग कंडिशन ज्या आहेत त्या सुधारल्यात. त्यामुळे काय झालं की स्ट्राईक्स देखील आता मोठ्या प्रमाणात कमी झालेल्या आपल्याला दिसून येतात. थोडक्यात काय झालेले, नाऊ देअर इज इन्क्रीजिंग रिअलायझेशन ऑफ द म्युच्युअल डिपेंडन्स. आता हे रिअलायझेशन मोठ्या प्रमाणात होतं आहे कशाचं की आम्ही एकमेकांवर डिपेंड आहोत, म्युच्युअल डिपेंडन्स ऑफ एम्प्लॉयर्स अँड देअर वर्कर्स आणि एम्प्लॉयर्स यांच्यामध्ये म्युच्युअल डिपेंडन्स आहे. ठीक आहे, साधारण 100, 102 वगैरे असं काहीतरी हे ट्रान्सलेशनचे शब्द झालेले आहेत. ठीक आहे, हे सो इट्स ओके, म्हणजे फार काही याचा इश्यू नाही आहे. आणि ऑब्वियसली समजा आपण 97 वर्ड्स जर म्हटलं तर एक्झॅक्टली 97 वर्ड्सपर्यंत देखील आपण येऊ शकतो. कसं येऊ शकतो, कारण आपण रफ ड्राफ्ट बनवलेला आहे आणि काही गोष्टी आपण कमी करू शकतो. ऑब्वियसली ह्या पॅसेजमधल्या समजा उदाहरणार्थ मी -5 करू शकतो का, येस ऑब्वियसली मी कुठेतरी हे जे शब्द आहेत ते कुठेतरी कमी करू शकतो 100%. ठीक आहे, सो अशा पद्धतीने हे आपल्याला सारांश लेखन करायचं होतं. 10 मार्कचं सारांश लेखन आहे. सारांश लेखनमध्ये जे आहे ना आपण बघितलं ना 6-7 मार्कांपर्यंत आपल्याला सारांश लेखनला मार्क मिळायला हवेत. पण आपलं भाषांतर जे आहे 15 मार्काचं, तर 15पैकी 11-12पर्यंत सुद्धा लोकांना मार्क भेटलेले, 11-12पर्यंत भेटलेले. ह्या लेवलला साधारण आपल्याला 9-10पर्यंत देखील तरी आपण जायला हवं. ठीक आहे, समजा आपण बिलो 7 जर असू, अजूनही आपण जर बिलो 7 असू, 7- जर असू, तर आपल्या लिखाणामध्ये काहीतरी मेजर मिस्टेक्स येतात. एकतर तुमच्या याच्यामध्ये कमेंट व्याकरणाची कमेंट दिलेली असेल, व्याकरण दिलं असेल, किंवा तुम्ही कुठेतरी अर्थबदल करत असाल किंवा तुमची वाक्यांची रचना जी आहे, वाक्यरचना जी आहे ती व्यवस्थित होत नाही. ह्या काहीतरी गोष्टी आपल्याला अजून कुठेतरी इम्प्रूव्ह करण्याची गरज आहे. आणि अगेन जे भाषांतरामध्ये सांगितलं होतं इथेही परत सांगतो की चांगलं लिखाण येण्यासाठी आपल्याला चांगलं वाचन हे करणं गरजेचं आहे. वाचन केल्यानंतर आपल्याला कळतं की लिहिलं कसं जातं. बघा लिहिता म्हणजे वाचताना आपल्याला वेगवेगळ्या लिखाणाच्या शैली आपल्याला दिसतात आणि त्यातून आपलं लिखाण जे आहे ते आपण थोडंसे जिवंत करू शकतो. वेगवेगळ्या पद्धतीनं म्हणजे एखाद्या वाक्याची सुरुवात नाउननी करायची का, प्रोनाउननी म्हणजे सर्वनामाने करायची का, क्रियापदांनी कशी करायची, हे वेगवेगळ्या पद्धतीनं क्वेश्चन मार्कने एखादं वाक्य सुरू कसं करू शकतो आपण. तर आपल्याला वाचन केल्यानंतर हे नुसतं वाचन नाही करायचं आपल्याला, तर ते वाचनाबरोबर काय करायचं आहे, त्या वाचनाबरोबर त्याचं निरीक्षण करायचं आहे की लेखकाने कसं लिहिलेलं आहे, लेखकाने लिहिलं कसं आहे आणि त्याच्यानुसार आपण लिहायचं आहे, त्याच्यानुसार हे आपण रायटिंग करून बघायचं आहे आणि आपल्या रायटिंगमध्ये परत एकदा आपण इम्प्रूव्हमेंट करून परत चांगलं वाचन करायचं आहे. आणि हे काय दिवसभर करायचं आहे का, तर नाही, आपल्या फावल्या वेळात देखील आपण करू शकतो. दिवसातून 1 पान साधारण 100 शब्द तरी आपण वाचू शकतो ना.
मग आपण या ज्या 100 शब्दांच्या वाचनामध्ये आपल्याला बऱ्याच गोष्टी कळतील की व्याकरणाचा वापर कसा केला जातोय, कुठं कॉमा दिला जातोय, कुठं फुल स्टॉप आहे, कुठं कोलन सेमिकोलन हे कुठं दिले जात आहेत, हे इथं का पर्टिक्युलरली दिलं गेलेलं आहे. सो ह्या गोष्टी आपल्याला कळतात. ठीक आहे. याला टायटल आपण काय देऊ शकतो बघा, एक तर इंडस्ट्रियल रेव्होल्युशन अँड द वर्कर्स, म्हणजे त्यांच्यामधला असलेला हा संबंध इथं दाखवलेला आहे. किंवा वर्कर्सच्या ऐवजी काय लिहू शकतो आपण, वर्किंग क्लास देखील लिहू शकतो. किंवा आता एकंदरीत काय सांगितलेलं आहे थोडक्यात की साधारण बेटरमेंट ऑफ वर्कर्स झालेली आहे, बेटरमेंट ऑफ द वर्कर्स झालेले आहे. सो असे देऊ शकतो. किंवा बेटरमेंट ऑफ वर्किंग क्लास इन ड्यू टू इंडस्ट्रियल रेव्होल्युशन. परंतु हे फार मोठं होईल, फार मोठं देखील नको करायला. आपल्या साधारण 4-5 शब्दांपर्यंत ते ठीक आहे. आपल्याला तिथे 4 बॉक्स दिलेले असतात बघा टायटलला, आणि बऱ्याच लोकांनी लिहिलं की सर हे टायटल 4च बॉक्समध्ये बसवायचं का. पर्सनली माझं ओपिनियन जे आहे ते की आपण 4 बॉक्समध्ये बसवण्याचा प्रयत्न करावा, आणि नसेल बसत किंवा 4पेक्षा जास्त शब्द आपल्याला आणि फार चांगलं समर्पक टायटल देण्यासाठी आपल्याला 5 वगैरे शब्द लिहावे लागत असेल तर इट्स ओके. कारण मी बऱ्याच लोकांचे पेपर बघितले तर हे बॉक्सच्या बाहेर म्हणजे एका बॉक्समध्ये 2 शब्द असे देखील टायटल काही लोकांनी लिहिलेले आहे. त्याचं कारण काय बघा, म्हणजे दोन्ही गोष्टी. आता इथे आपल्याला काही कुठे असा रूल दिसत नाही आहे किंवा MPSCने कुठलं सर्क्युलर आपल्याला दिलेलं नाही आहे की तिथं तुम्ही 4 शब्दात लिहा की 5 शब्दात लिहा. जनरली आपण जे बॉक्स बघतो तिथं काय केलेलं असतं बघा की तिथं त्यांनी शब्द दिलेले असतात मोजून खाली, इथे 5 इथे 10 असं दिलेलं आहे. परंतु टायटलला वगैरे त्यांनी असं काही दिलेलं नाही आहे. टायटलच्या तिथं कुठेही शब्द त्यांनी मोजलेले नाही. याचा अर्थ त्यांचं इंटेन्शन कदाचित हे असावं की तुम्ही याच्यामध्ये बसवा, नसेल बसत तर थोडंफार इकडे तिकडे इथं म्हणजे आणि व असं काहीतरी करू शकतो आपण. परंतु समजा एखादा आपलं सारांश लेखनचं टायटल हे करत असताना फार मोठं होत असेल तर ते अगदीच मोठं झालं तर ते खरोखर निगेटिव्ह इम्पॅक्ट करेल. त्याच्यामुळं बसवण्याचा प्रयत्न करा 4मध्ये, नाही बसलं तर 5 वगैरे जे आहे ते केलं तरी चालेल. कारण परत बघा, म्हणजे घाबरून जाऊ नका की माझं टायटल ह्या बॉक्सच्या 5 शब्दांचं झालं आहे. ऑब्व्हियसली ते सगळं बॉक्समध्ये लिहायचं, परंतु एका बॉक्समध्ये समजा तुम्ही 2 शब्द लिहिले तर म्हणजे घाबरून जाऊ नका. कारण असेही मी पेपर बघितले ज्यांना मार्क्स मिळालेले आहेत, ठीक आहे, की त्यांनी 5 शब्दाचं वगैरे टायटल दिलेलं आहे. परंतु 4-5 शब्दापर्यंत 5च्या पुढे जनरली जाण्याची गरज पडत नाही. काही वेळा 3 शब्दातच आपलं टायटल जे ते बनतं आहे. ठीक आहे. सो अशा पद्धतीने आपण हे इथं बघितलेलं आहे. काही कॉमन ज्या सूचना आहेत किंवा एक ज्याला म्हणतो आपण काय वाटतंय मला एकंदरीत ही जी टेस्ट झालेली आहे. आता बघा परत एकदा सांगतो की काही लोकांनी मेसेज केला होता की सर थोडी लेंदी होती का टेस्ट. येस, थोडीशी लेंदी असणारच आहे टेस्ट आपली. याचं रिझन हे आहे की परीक्षेमध्ये काय होते, आपल्याला परीक्षेमध्ये बघा आपली परीक्षेची मानसिकता आणि आत्ताची मानसिकता याच्यामध्ये जमीन आसमानाचा फरक आहे. आता आपण घरात बसलेलो आहे, जेवण करतोय आणि आपल्या वेळेत आपण लिहितोय, पंखा लावून लिहितोय, टेबल खुर्ची आपल्या मनासारखी आहे, आजूबाजूला कोणी नाही आहे आणि आपण रिलॅक्स माइंडने इथं लिहिण्याचा प्रयत्न करतोय. सो इथलं लिखाण आणि परीक्षेतलं लिखाण यांची तुलना होऊच शकत नाही. त्याच्यामुळे समजा तुम्ही इथं समजा असं आपण म्हटलं की इथं तुमच्यावर 5 एवढा प्रेशर आहे. समजा आपण असं म्हटलं की आता ह्या इथं लिखाण करताना आपल्यावरती किती प्रेशर आहे, समजा एवढा प्रेशर आहे 5 इतका, तर आपल्या परीक्षेमध्ये तो 10 इतका असणार आहे, 9 इतका असणार आहे, 14 इतका असणार आहे. सांगू शकत नाही आपल्यावर किती प्रेशर आहे. कारण काय की आपली प्रॅक्टिस मोडलेली असते, लिखाणाची प्रॅक्टिस परीक्षेपर्यंत मोडलेली असते. का, जशी अशी परीक्षा जवळ आहे, समजा उदाहरणार्थ 15 दिवस राहिले परीक्षेला, तर 15 दिवस राहिल्यानंतर काय करतो आपण, पेन हातात न घेता काय करणार आहे, आपण लिहिणारच नाही. कोणी 90% लोक काय करणार, लिहिणारच नाही. शेवटला 15 दिवस राहिले, माझे मराठी इंग्लिशच्या कुठे नादी लागतात आणि मग काय होणार आहे, लिहिण्याची प्रॅक्टिस तुटणार आहे. आणि 15-20 दिवसांनी पेन हातात घेतला आणि तुम्ही तो अ काढायला गेला तर तो डायरेक्ट असा होणार आहे, किंवा क काढायला गेला तर तो क असा होईल, ब काढायला गेला तर तो ल सारखा, असं काहीतरी होईल तुमचं. आणि मग याच्यामुळे तुम्हाला टेन्शन येणार, खाडाखोड होणार आणि काही चांगल्या गोष्टी सुचणार नाही लिहायला वगैरे. ह्या सगळ्या गोष्टी तिथं रोल प्ले करतात. कारण काय आहे की शेवटी ही स्पर्धा आहे. स्पर्धा म्हटल्यानंतर प्रेशर हे बिल्ड झालेलंच असतं. ठीक आहे. सो 100% आपल्यावर प्रेशर असणार आहे. म्हणून आत्ता तुमचा इथं जसा परफॉर्मन्स आहे ना, समजा तुमचा इथं परफॉर्मन्स 6 इतका आहे, 6 इतका, तर तो परीक्षेत गेल्यानंतर 4 इतकाच होणार आहे, 3 इतकाच होणार आहे. म्हणून आता आपली इथे लेंदी टेस्ट जर आहे ना, तर लेंदी टेस्टमुळे तुमच्यावरती प्रेशर वाढलेलं आहे. आणि समजा हा प्रेशर वाढून तुमचा काय होणार आहे, प्रेशर वाढलेला प्रेशर हा तुमच्या मेन परीक्षेमध्ये, मुख्य परीक्षेमध्ये जेवढा प्रेशर आहे तेवढा प्रेशर तयार करण्याचा आपण प्रयत्न करतोय. कारण ही आपली तयारी चालू आहे अजून, बरोबर, आपण तयारी करतोय. ही सगळ्यात महत्त्वाची गोष्ट.
की कंप्लेंट करू नका की सर पेपर मोठा होता, असू द्या मोठा पेपर, त्याला भिडा. आणि गरजेचं नाही की MPSCने असं काही सांगितलं नाही की आम्ही एवढ्याच शब्दांचं ट्रान्सलेशन तुम्हाला करायला देऊ, एवढंच भाषांतर सारांश लेखन करायला देऊ, असा काही नियम नाही आहे. 50 शब्द ते वाढू शकतात, एखाद्या वर्षी 50 शब्द सहजपणे वाढू शकतात. 50 शब्द वाढवले तर मग आपण आता जो प्रॉब्लेम आपला होतो टाईम मॅनेजमेंटचा, तर तो तिथं आपण जस्टिफाय करणार का, नाही 50 शब्द वाढले म्हणून माझं हे लिहायचं राहिलं म्हटल्यावर मार्क्स गेले ना आपले, निम्म्याच्यावरच मार्क तिथंच गेले, पूर्ण जर केलेलं नसेल तर. म्हणून हे प्रेशर आपण इथं मुद्दाम तयार करतोय लिहिण्यासाठी. दुसरी गोष्ट काय होते बघा, टाईम मॅनेजमेंटचा इश्यू अजूनही होते लोकांना की वेळ पुरत नाही आहे. आता हे काय फार ज्याला म्हणून अपवादात्मक परिस्थिती नाही आहे ही, किंवा हा काही अपवादात्मक स्थिती नाही आहे. वेळ पुरत नाही आहे ना, हे परीक्षेमध्ये देखील होतं बघा. तुम्ही ज्या लोकांनी मुख्य परीक्षा दिल्यात त्यांना देखील माहिती आहे, किंवा ज्यांनी मुख्य परीक्षा दिल्या नाही परंतु ज्यांचे मित्रमैत्रिणी कोणी मुख्य परीक्षा दिलेल्या, तर त्यांना विचारून बघा, साधारणपणे 70% लोक म्हणतात की घाई होते पेपरमध्ये, शेवटला व्यवस्थित मनासारखं लिहिता येत नाही, काहीतरी समारोप करून निघून यावं लागते, म्हणजे पळावं लागते, शेवट पळावं लागते. त्याच्यामुळे टाईम मॅनेजमेंट नावाची जी गोष्ट आहे फार क्रिटिकल आहे किंवा खूप गरजेची आहे. टाईम मॅनेजमेंट बऱ्याच याच्यामध्ये लिहिलेलं मी की तुमचं अर्धवट लिखाण राहते, याचा अर्थ टाईम मॅनेजमेंट होत नाही. टाईम मॅनेजमेंटसाठी काय करायचं आहे, तुम्हाला वेळ जो आहे ना, आधी आपल्याला माहीत पाहिजे की आपल्याला किती वेळ लागतो, आणि मग त्याच्यानुसार जनरली 50-50% आपण टाईम जो आहे ते डिवाईड केला पाहिजे, किंवा मार्कांनुसार त्या टाईमला वेटेज देऊन तसं टाईम आपण डिवाईड केला पाहिजे, आणि त्याच वेळेत ते संपवण्याचा आग्रह ठेवला पाहिजे. फार तर 2-1 मिनटं 2-3 मिनटं इकडे तिकडे झाले तर चालेल. असं जर केलं तर आणि तरच हे टाईम मॅनेजमेंट किंवा त्या वेळेत त्या दिलेल्या ठराविक वेळेमध्ये आपल्याला लिहिता येत नाही. ठीक आहे, लिहिता येईल, हे सगळ्यात महत्त्वाचं आहे. दुसरं एक सजेशन असे, हे फारच इथं गिचमिडमध्येच मी सांगतोय हे तुम्हाला. दुसरं एक महत्त्वाचं सजेशन आहे की समजा तुम्ही मराठीचा आणि इंग्रजीचा एकत्र पेपर आपल्याला येतोय, तर कुठलं रायटिंग आधी सुरू करावं, त्याचा काय इम्पॅक्ट आहे. अगेन इट डिपेंड्स ऑन यू, म्हणजे प्रत्येकाचं याच्याविषयी मत जे आहे ना ते 100% वेगळं असेल. नाही आधी मराठी घ्या, आधी इंग्लिश घ्या, आधी हा घ्या, आधी तो घ्या. आता हे तुमचं कम्फर्ट झोन शोधायचं आहे आपल्याला. कम्फर्ट झोन म्हणण्यापेक्षा तुम्हाला काय योग्य वाटतं. आता उदाहरणार्थ माझं उदाहरण जर घेतलं तर म्हणजे मला काय वाटतं, मी काय करेल, मी आधी इंग्रजी लिहायला घेईल, इंग्रजी, कारण माझं मराठी चांगलं आहे, इंग्रजी थोडं कच्चं आहे. समजा इंग्रजी जर लिहायला घेतलं तर मला त्याला थोडंसं जस्टिस देता येतं. आता बऱ्याच लोकांचं काय होतं बघा, 100% असंच होतं आहे की आपण किती नाही म्हटलं तरी 80% आपल्याकडं क्राऊड असं आहे की ज्यांचं मराठी हे चांगलं आहे इंग्रजीपेक्षा, बरोबर, हे तर मान्य करतो आपण. मराठी आधी लिहायला घेतलं तर चांगला निबंध आला, आपल्या पट्टीतला जे धो 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 पाऊस पाडल्यासारखं आपण लिहिला, सारांश लेखन जे धो धो लिहिलं, आणि त्याच्यानंतर ट्रान्सलेशन लिहिलं. प्रॉब्लेम काय होते, समजा आपण बघितलं 3 तासाचा वेळ आहे, तर आपण समजा मराठीला 1.5 तास द्यायला पाहिजे होतं, तर त्या 1.5 तासाचे हमखास 2 तास होतात. का, कारण आपल्या पट्टीतला विषय येतो, म्हणजे जे होतं ना, आपल्याला इथं लिखाणाचा मोह आवरत नाही, आपल्याला वाटतं मला लिहिता येते, चांगलं लिहू शकतो मी, हस्ताक्षर एकदम वळणदार वगैरे मोत्यासारखं अक्षर काढणार, त्या रेषा वगैरे देत बसणार आपण. तर हे अशा पद्धतीचा आपण कार्यक्रम करतो, त्याचा इम्पॅक्ट जो आहे ना तो 100% इंग्लिशवरती होतो. कसा होतो बघा, एकतर इंग्लिश आपलं पहिलंच काय वीक, म्हणजे मी काही नाव नाही ठेवत पण परिस्थिती सांगतोय, जनरली इंग्रजी वीक आहे. वीक असलेले इंग्रजी कमी वेळात आपण कसं लिहू शकतो, नाही लिहू शकत. मग याच्यामध्ये कुठेतरी वाक्यरचना चुकणार, लिंगबदल होणार, अर्थ बदलणार, अर्धवट लिहून येणार, आणि घाई गडबड करणार, आणि वेळ पुरला नाही असं म्हणणार. त्यापेक्षा काय करा, आपलं थोडं इंग्रजी कच्चंच आहे ना, मग इंग्रजीने सुरुवात करा, 1.5 तास लिहा, परंतु किंवा 1.5 तासाच्या वर 5-10 मिनटं समजा गेलं तरी चालेल. लक्षात घ्या, आपला हा विषय थोडासा याच्यावरचा होल्ड कमी आहे, आणि इंग्रजी किती नाही म्हटलं तरी आपण जास्त लेंदी करूच शकत नाही. आपल्याला ते म्हणजे वाढवायला मर्यादा येतात, आपल्या स्वतःच्या प्रत्येकाच्या मर्यादा आहे. म्हणजे जनरली काय होतं, इंग्रजी हा 1.5 तासाच्या पुढे म्हणजे 2 तासापर्यंत शक्यतो जाणार नाही, आणि मग काय होईल, साधारण हा 1.5 तासात आवरला जाईल. आवरण्याचे 2 कारण आहे, एकतर आपल्यावर त्याच्यावरती फार काही प्रभुत्व नाही आहे, दुसरी गोष्ट प्रभुत्व जरी असलं तरी आपल्याला थोडासा अंदाज राहील की आपल्याला पुढे मराठी देखील लिहायचं आहे. मग इंग्रजी संपून जाईल आपल्या 1.5 तासात, आणि उरलेल्या वेळेत आपल्याला मराठी लिहिता येईल. आणि इव्हन मी काय म्हणतो, समजा आपलं इंग्रजी थोडंसं कच्चं आहे, परंतु आपल्याला 1.5 तास न लागता 2 तास जरी लागले तरी इंग्रजीला मराठीला समजा 1 तासच लागतो, 1 तास राहिला आपल्याला, तरी आपलं मराठीवरती प्रभुत्व असल्यामुळं मराठीचं स्पीड आपलं जास्त आहे, मराठीच्या वाक्यरचना आपल्या पटपट सुचत आहेत. भाषांतर आपण समजा डायरेक्ट वरून जसे तसं बघून खाली लिहिलं तरी ही 1 तासात मॅनेज होऊ शकतो. ठीक आहे, म्हणून काय करा, इंग्रजीचा पेपर आधी लिहायला घ्या, परंतु शक्यतो असं करू नका याला 2 तास याला 1 तास, शक्यतो हे इक्वल वेटेज याला आपण दिलं पाहिजे. ठीक आहे, हा एक दुसरा महत्त्वाचा मुद्दा आहे. पहिला महत्त्वाचा मुद्दा सांगितलेला आहे मी तुम्हाला की टाईम मॅनेजमेंट, आणि त्याच्यानंतर दुसरं कुठला पेपर आपण आधी लिहायला पाहिजे.
ठीक आहे. आता बऱ्याच लोकांनी काय केलं बघा, पेपर आता सध्या पेपर लिहिताना +20 मिनिट्स, 20 मिनटं जास्त लिहिला आहे, 30 मिनटं जास्त लिहिला, हे आत्ता ठीक आहे. परंतु काय आहे की याची आपल्याला सवय लागेल, मग आपण याला यूज टू होऊन जाऊ आणि एकदा की सवय लागली आपल्याला ती सवय मोडणार नाही आणि परीक्षेमध्ये त्याचा मग आपल्याला निगेटिव्ह इम्पॅक्ट दिसेल. त्यामुळे आणि खूप सारे लोक आहेत ना, म्हणजे इथं मी तुमच्या प्रामाणिकपणाबद्दल अजिबात शंका घेत नाही आहे, परंतु बरेचसे असे लोक आहेत की वेळ संपला ना तर लिखाण डायरेक्टली स्टॉप करतात. त्या स्टॉप केल्यामुळं काय होतं आहे की अर्धवट कुठेतरी लिहायचं राहून जाते आणि अर्धवट लिहिलं किंवा काहीतरी चुकलं तर मार्क्स कमी होतात आणि मार्क्स कमी झाल्यामुळं स्वतःला जज करता येतं की हां मी एवढ्या मार्कच इथपर्यंतच मी जाऊ शकतो किंवा मी एवढंच पाण्यात गेलेलो आहे आता, ठीक आहे, बरोबर ना. अदरवाईज काय आहे, समजा तुम्ही अर्धा तास जास्त लिहिताय, 1 तास जास्त लिहितायत, 20 मिनटं जास्त लिहिताय, तर काय होणार आहे म्हणजे तुम्ही कंप्लीट करताय. परंतु लक्षात घ्या की परीक्षेमध्ये आपल्याला अजिबात एकही मिनिट, नॉट अ सिंगल मिनिट आपल्याला वाढून मिळणार नाही आहे. परीक्षेत काय करायचं आहे, करो या मरो, म्हणजे त्या क्षणातच आपल्याला पेन खाली ठेवायचं आहे. मग तुम्ही फार एकदम काहीतरी भारी लिहायला सुरुवात केली अशी आणि मग आता काय वेळ संपली, ठेवा पेन खाली, हे दिस इज ऑफ नो यूज. म्हणजेच आपल्याला टाईमला जे आहे ना ते स्टिक राहणं फार गरजेचं आहे, ठीक आहे. त्याच्यामुळे बरेच लोक लिहितात, अर्धवट लिहून सोडून देतात, का टाईम झाला आहे. दॅट इज म्हणजे तुम्ही वेळेत लिहिणे पाहिजे आणि मुळात अधिकाऱ्याकडून त्यांना अपेक्षा काय, आयोगाने हा पेपर जो ठेवलेला आहे याच्यामध्ये वेळेचं बंधन अशासाठी ठेवलं आहे की तुम्ही त्या वेळेमध्ये किती चांगल्या प्रकारे आउटपुट तयार करू शकता इन गिवन टाईम. समजा एखाद्याने आपल्याला समजा 1 तासाचा लिखाणाचा टाईम समजा आपण अलॉट केला आहे, एखाद्याने 1 तासामध्ये लिहिलं आणि त्याला समजा 10 मार्क मिळाले, 1 तासच लिहिलं. आणि समजा दुसऱ्याने काय केलं, 1 तास आणि 20 मिनटं लिहिलं आणि समजा त्याला इवन मी समजा सध्या 12 मार्क दिले, परंतु काय होणार आहे बघा, लक्षात घ्या परीक्षेमध्ये आपल्याला ही एज आहे ना ही मिळणार नाही आहे, ही वरची. आणि मग हे काय होणार आहे, अर्धवट राहणार आहे. अर्धवट राहून काय याला मिळणार आहे, 8 मार्क मिळणार, याला 7 मार्क मिळणार. म्हणजेच हा व्यक्ती पुढे जाणार आहे. प्रशासकीय अधिकाऱ्यांकडून वेळेत ॲक्शन ही फार गरजेची आहे. उदाहरणार्थ समजा आता आपण म्हटलं की अचानकपणे तुमच्या तालुक्यात, तुमच्या जिल्ह्यात चक्रीवादळ आलं, तर तुम्ही असं म्हणणार आहे की नाही मला जास्त वेळ पाहिजे, तयारीसाठी जास्त वेळ पाहिजे मला. तर असं नाही आहे ना, ते आता तुम्हाला सूचना भेटली ना, तर तुम्हाला सूचना 2 दिवस आधी भेटली तर तुम्हाला 2च दिवस आहेत. या 2च दिवसात तुम्ही जे काही करू शकता चांगलं ते करा. तर तुम्ही असं म्हणाल की नाही आयडियली एखाद्या चक्रीवादळाच्या तयारीसाठी 15 दिवस लागतात, मग मला 15 दिवस दिलेच पाहिजे, ठीक आहे, तर मी 15 दिवसात 100% फुलप्रूफ काम करू शकतो, ठीक आहे. हा अप्रोच वेगळा आहे. आणि सरकारला किंवा आपल्याकडून अपेक्षा काय आहे, तुमच्याकडे 2च दिवस आहे, 2 दिवसात तुम्ही ॲटलीस्ट 70% काम तरी करू शकता का, तर हा जास्त ॲप्रिशिएट केला जाईल. म्हणजेच वेळेचं बंधन पाळून आपल्याला लिखाण करणं फार फार गरजेचं आहे, ठीक आहे. परत एकदा पुन्हा सांगतो, टाईम मॅनेजमेंट, 3 गोष्टी ऑब्झर्वेशनमधल्या, टाईम मॅनेजमेंट, त्याच्यानंतर व्याकरणाच्या चुका, ह्या 2 गोष्टी, आणि तिसरी गोष्ट जनरल की आपलं लिखाणामध्ये प्रत्येक भाषेची एक जी स्वतःची शैली असते, तर त्या शैलीला अनुसरून हे आपण अशा पद्धतीने लिखाण केलं पाहिजे, ठीक आहे. सो हे मी आता इथं स्टॉप करतो. थँक्यू.